डिप्रेशन तरी आम्ही त्याला एवढा मोठा विषय मानत नाही प्राणिक हिलिंगमध्ये. त्याच्यापेक्षा मोठे मोठे आहेत. जसं ट्रॉमा इज अ बिगर प्रॉब्लेम. स्मोकिंग जे लोक करतात त्यांचा ऑरा खराब होत जातो. अच्छा, ओके, छोटा होत नाही, मोठा होत नाही, खराब होत. तर प्राणाच्या मदतीने, फक्त ऊर्जेच्या मदतीने घराची ऊर्जा कशी चांगली ठेवायची किंवा त्यात करेक्शन्स कसे करायचे तोडफोड न करता ते पण करताय. ही एवढीच गोष्ट मिरॅकलच आहे की 5 मिनिटं आपण कोणाला काही करतोय, टच पण नाही करतोय. करेक्ट. मी 5 मिनिटासाठी फक्त त्या भागाच्या सभोवताल हात फिरवतोय, त्या टाईप्स, आणि हिलिंग इज डन. खराब ऊर्जेला प्रॉपर डिस्पोज करणं गरजेचं आहे, त्याचा निवारा करणं गरजेचं आहे. अदरवाईज ते दुसरीकडे कुठेतरी जाईल आणि दुसऱ्याला त्रास देईल. म्हणजे मुळात आपण काय करतोय प्राणिक हिलिंगद्वारे, तर एखाद्या व्यक्तीचा स्वतःला बरं करण्याची जी शक्ती आहे तीच वाढवतोय. डायबिटीज असेल, फिवर असेल, छोटे बाळ असतात बरेचदा, इन्फंट्स आपले, प्रेग्नंट, जर एखादी स्त्री प्रेग्नंट आहे तिला पण आपण अँटीबायोटिक देऊ शकत, तर त्या केसमध्ये प्राणिक हिलिंग इज व्हेरी हेल्पफुल. इट्स व्हेरी नॅचरल, नो साईड इफेक्ट, 0 साईड इफेक्ट. प्राणिक हिलिंगचा कोणताही साईड इफेक्ट नाही. नमस्कार, कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स आणि इक्सना स्टुडिओ प्रेझेंट स्वीट टॉक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे हा सगळ्यांना, म्हणजे सगळे जे क्युरियस आहेत या टॉपिक रिलेटेड, नंतर या वर्ड्स रिलेटेड, ज्यामध्ये आपण हिलिंग, एनर्जीज, त्यानंतर चक्राज वगैरे, हे जे वर्ड्स आहेत हे सगळ्यांना फॅसिनेट करतात. सो त्यासाठीच आम्ही आज प्राणा लाईफ या स्टुडिओला आलेलो आहोत, हिलिंग स्टुडिओला. आणि त्याचे जे सर्व आहेत विजयजी, सो त्यांचं आपल्या स्वीट टॉक्समध्ये हार्दिक स्वागत. वेलकम. सो प्लीज आमच्या ऑडियन्सला तुम्ही सांगा की एक्झॅक्टली प्राणा लाईफ काय करता आणि तुमचं थोडं इंट्रोडक्शन. शुअर. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला निमंत्रित केल्याबद्दल, आणि आय होप वी एन्जॉय द कन्व्हर्सेशन. आणि आय एम शुअर ऑडियन्सला पण एक नवीन काहीतरी गोष्ट जाणून घेण्यात, किंवा ऑलरेडी त्यांना माहिती असेल बट दे विल बी एबल टू रिलेट, त्यांना ते रिलेट करता येईल. तर प्राणा लाईफमध्ये आम्ही प्राणिक हिलिंग ट्रीटमेंट्स करतो. त्या प्राणिक हिलिंगचं एज्युकेशन देतो, ट्रेनिंग्स देतो, आणि सोबत ट्रीटमेंट्स पण. तर प्राणिक हिलिंग ही एक प्राणिक हिलिंग, आणि प्राणा या शब्दापासून प्राणिक वर्ड आलेला आहे. तर ऊर्जा किंवा आपली प्राणशक्तीचा वापर करून आपण एखाद्या व्यक्तीला कसं बरं करू शकतो, फिजिकल किंवा सायकोलॉजिकल चॅलेंजेसमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी, आणि स्वतःला पण. सो दॅट इज इन जनरल प्राणिक हिलिंग. कारण की बरीचशी लोकं ऑलरेडी आपण आता ॲलोपॅथिक मेडिसिन किंवा ट्रीटमेंट्स घेत आहोत, बट सोबतच आपली हिलिंग प्रोसेस ॲक्सेलरेट व्हावी म्हणून आपण काय करू शकतो, ओके, म्हणजे प्राणिक हिलिंग. ओके. सो प्राणिक हिलिंग आता तुम्ही एक वरवर सांगितलं, बट एक्झॅक्टली प्राणिक हिलिंग म्हणजे काय, आणि हे आपण वर्ड्स यूज करतो, ऑरा आणि बाकीच्या गोष्टी, सो हे थोडं फक्त सायंटिफिकली एक्सप्लेन करू शकतो. शुअर. तर आता प्राणिक हिलिंग, 2 शब्द, प्राणिक आणि हिलिंग. बरेचदा आम्ही आधी फोनवर बोलायचो होतो, लोकांना प्राणिक हिलिंग जोरात बोललं तर असं वाटायचं की अच्छा प्राणिक किलिंग बोलतात, हिलिंग नॉट किलिंग. सो हिलिंग शब्दाचा मराठीत अर्थ म्हणजे उपचार, तर उपचार करणे ना. प्राणिक म्हणजे प्राणा किंवा प्राणशक्तीचा वापर करून उपचार करणे, दॅट इज अ सिम्पल मिनिंग. नाव याच्यात काय करतो आपण, तर आपलं ऊर्जा शरीर असतं आणि चक्र किंवा ऊर्जा केंद्र म्हणतो आपण त्याला, ते असतात. तर चक्राजला किंवा ऊर्जा शरीर किंवा ऑरा यांच्यामधली खराब ऊर्जा काढणे आणि चांगली ऊर्जा देणे, या प्रक्रियेला हिलिंग म्हणतात, ऊर्जेद्वारे हिलिंग करणं ना. आता बऱ्याचशा मोडॅलिटीज आहेत, बऱ्याचशा थेरपीज आहेत, जसं रेकीबद्दल ऐकलं असेल बऱ्याचशा लोकांनी, तर ते सगळे एनर्जीवरतीच काम करतं. पण प्राणिक हिलिंग का इज व्हेरी सायंटिफिक ना. सायन्स कशाला म्हणतो आपण, जर मी एक पर्टिक्युलर प्रोसेस फॉलो करतोय आणि माझा एक पर्टिक्युलर रिझल्ट मिळतोय मला, 2+2 = 4, सायन्स, राईट. इफ यू मिक्स 2 केमिकल्स यू गेट अ 3rd केमिकल, सायन्स. तर सायन्समध्ये काय होतं, रिझल्ट्स आर रिप्रोड्युसेबल. ओके. ॲट आपण काही करू तर आपण सेम प्रोसेस फॉलो करू तर आपल्याला सेम रिझल्ट मिळेल. प्राणिक हिलिंगमध्ये यू फॉलो सर्टन प्रोसेस. आपण एक प्रोसेस फॉलो करतो, हिलिंग प्रोटोकॉल म्हणतो मी त्याला. जर तुम्ही पर्टिक्युलर प्रोटोकॉल फॉलो केला तर तुम्हाला तो जो रिझल्ट अपेक्षित आहे तो मिळेलच. दॅट इज वाय इट इज सायंटिफिक. दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्ट व्हॅलिडेट केलेली आहे. म्हणजे मला आठवते मी जेव्हा पहिल्यांदा कोर्स केला, पहिली गोष्ट जी शिकवायला जाते आणि आजही तशीच शिकवायला जाते की विश्वास करू नका. म्हणजे न पडताळता एखादी गोष्ट न पडताळता ती गोष्ट करणे किंवा विश्वास करणे म्हणजे अंधविश्वास झाला. तर पहिले ट्राय करा, समजून घ्या, प्रॅक्टिकल करा, तुम्ही स्वतः व्हॅलिडेट करा आणि त्याच्यानंतर ठरवा की गोष्ट काम करते की नाही. दॅट वॉज द बेस्ट पार्ट आय लाईक ॲट दॅट टाइम.
नाव अर्लियर आधीच्या काळामध्ये आपण आता बऱ्याचशा संतांची पिक्चर्स बघतो किंवा देवी देवतांच्या पिक्चर्स सभोवताल बघतो की एक वलय किंवा प्रकाश काढलेला असतो, तर ऑरा असते किंवा संस्कृतमध्ये आभा मंडळ म्हणतात ते असतं. आता ही गोष्ट नवीन नाही आपल्यासाठी, इट इज देअर. बट किंवा आता आपल्याकडे बघतो गणपतीचं जेव्हा स्थापना होते तर बाजूला लाईट दाखवतात, प्रकाश निघतोय शरीरातून असं दाखवलं जातं, कारण की तो सगळ्याच व्यक्तीच्या शरीरातून प्रकाश निघतो. बट ह्या गोष्टीवरती मॉडर्न सायन्स किंवा फिजिक्सचा विश्वास नव्हता. कारण की ते व्हॅलिडेट करता येत नव्हतं. इट वॉज जस्ट अ कॉन्सेप्ट, थेरी. बट नंतर किर्लियन फोटोग्राफी आणि GDV कॅमेराज जे डेव्हलप झाले त्याच्या माध्यमातून आपण ऊर्जा शरीराचं पण पिक्चर घेऊ शकतो. तर आता बरीचशी सायंटिफिक कम्युनिटी पण या गोष्टीवर विश्वास ठेवते. रादर किर्लियन फोटोग्राफी वॉज डेव्हलप्ड इन रशियामध्ये डेव्हलप झाली आणि ॲक्सिडेंटली डेव्हलप झाली आणि दे फाउंड की अरे शरीराच्या बाहेर पण एक शरीर आहे जे दिसत नाही आहे. देर इज अ फील्ड, एनर्जी फील्ड आपल्या सभोवताल असते आणि ते एनर्जी फील्ड म्हणजेच ऑरा, जे आपल्या संस्कृतीमध्ये किंवा महाराष्ट्रात बघा नजर काढणे हा प्रकार एकदम कॉमन प्रकार आहे. आता आपण आजी आजोबा ना नॉर्मली आई वगैरे नजर काढताना काय करतात तर कोणी मीठ घेतं, डिपेंड आता तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये आहात. मिठाणी किंवा गप फायर किंवा छोटंसं फायर लावून केलं जातं. आता ह्या सगळ्या गोष्टी होत्या, बट ह्या काम कशा करतात ते माहिती नव्हतं. बट असं केलं तर अरे छोटं बाळ असेल पोट दुखतंय बरं होतं काइंड ऑफ. बट याच्या मागे सायन्स काय तर दिस थिंग्स ह्या गोष्टी आपल्या ऑरावरती काम करतायत आणि त्याच्यामुळे तर हिलिंग हा काही नवीन कॉन्सेप्ट नाही आहे, हा जुनाच आहे. पण त्याला सायंटिफिक पद्धतीने मास्टर शॉक ऑक्सी जे फाउंडर आहेत प्राणिक हिलिंगचे त्यांनी स्टडी केलं, जगभर स्टडी केलं की जगाच्या पाठीवरती प्रत्येकच देशामध्ये कोणत्या नाही कोणत्या माध्यमातून ऊर्जा हिलिंग केलं जायची, ऊर्जेच्या माध्यमातून हिलिंग व्हायचं. बट ते सोपं नव्हतं किंवा जनरेशन टू जनरेशन यायचं तर देर वॉज नो सायंटिफिक मेथॉडॉलॉजी, देर वॉज नो प्रोसेस, डॉक्युमेंटेशन नव्हतं की अरे कसं करायचं, काय आजार झालं तर काय करायला पाहिजे आणि वेगवेगळे नवीन आजार तर त्या केसमध्ये कसं आपण बरं करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास करून प्राणिक हिलिंग आपल्याला दिलं विच इज टेस्टेड. जगभर ट्रायल झालेले आहेत. आज 90पेक्षा जास्त देशांमध्ये प्राणिक हिलिंग संस्था काम करते आहे. सो इट्स व्हेरी इझी, व्हेरी सिम्पल आणि व्हेरी इफेक्टिव्ह आणि त्याच्यासोबतच व्हेरी सायंटिफिक म्हणजे देर आर प्रोसेसेस, यू डोंट नीड टू रिमेंबर एनिथिंग. आपण फक्त तुम्ही जसं आपण कुकबुक असतं, कुकिंगचं पुस्तक, यू फॉलो द स्टेप्स आणि मग आपले SOP किंवा फॉर्म्युलीज आपण प्रकृती प्रोसेस म्हणू आपण त्याला, तर ती फॉलो केली तर तुम्हाला डिश ती मिळेलच, राईट. ओके. तर सेम इथे आहे. आता आपण समजा आपण व्हेज पुलाव बनवतोय तर आपण सगळे आपले जे काही इन्ग्रेडियंट्स असतात ते आणलेले आहेत आणि आपण प्रोसेस फॉलो करतो. सेम इन्ग्रेडियंट्स काय वापरायचे आपण क्लासमध्ये शिकतो एनर्जीचे आणि प्रोसेस पुस्तकात लिहिलेले असते. यू जस्ट फॉलो दॅट आणि तुम्हाला रिझल्ट भेटतं. आणि मग याचं ओरिजिन कुठे होतं म्हणजे? आता ओरिजिन तसं बघितलं तर ज्या व्यक्तीने हे आपल्यासाठी सोपं बनवलं त्या व्यक्ती जे जन्माला आलं ते म्हणजे तो देश म्हणजे फिलिपिन्स. मास्टर शॉक ऑक्सी फिलिपिन्समध्ये जन्माला आले. बट त्यांना ना असं खूप डायव्हर्स कल्चरला एक्सपोजर मिळाला. म्हणजे जसं त्यांची आई स्वतः बुद्धिस्ट होती, वडील वॉज ख्रिश्चन आणि ते ही स्टडीड इन द कॅथलिक स्कूल. तर त्यांना वेगळ्या कल्चरमध्ये हिलिंग होत आहे किंवा कोणीतरी येतं जसं आपल्याकडे होतं की आधी जेव्हा हॉस्पिटल्स नसायचे तर कोणी संत व्यक्ती यायचे, आशीर्वादाची लोकं बरी व्हायची. तर नेमकं ते काम कसं करतं. शिर्डीला बघतो आपण साईबाबा, बऱ्याचशा लोकांनी त्यांच्याकडच्या ब्लेसिंग घेतलं आणि ते बरे झाले. तर हे काम कसं करायचं त्यांना तर खूप क्युरिओसिटी होती. तर वयाच्या 13व्या वर्षापासून त्यांनी ह्या गोष्टीचा अभ्यास सुरू केला आणि जगाच्या पाठी आता ते स्वतः बिझनेस फॅमिलीमधले होते. बरेचसे पुस्तकं त्यांना वाचायचा ही कुड अफोर्ड ऑल्सो ॲट दॅट टाइम. तर ते त्यांनी खूप वाचन केलं, अभ्यास केला, प्रॅक्टिकल्स केले. बऱ्याचशा हिलर्स जाऊन भेटले ते त्यावेळेस जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात भेटले. म्हणजे भारतात पण आले, शंकराचार्यांना भेटले स्वतः आणि त्यांनी जाणून घेतलं की नाही प्रत्येकच देशामध्ये या गोष्टी आहेत. तर भारतात जास्तच आहे जरा, म्हणजे भारतात ही गोष्ट खूप आधीपासून आहे. पण आपण विसर पडला आपल्याला. जसा आपण आज म्हणतो की योगा हमारा आहे, योगा आपला आहे, बट किती लोक योगा करतात, राईट. आपल्याला आपला याच्यात अभिमान वाटतो बट त्याचा वापर आपण काही करत घेत नाही खूप जास्त लोक. तर त्यांनी ही गोष्ट फक्त समजून घेतली, त्यांना सोपं बनवून मग त्यांनी रिसर्च त्यांनी जगाच्या पाठीवरती प्रत्येक देशामध्ये केलं. चायनामध्ये थेरपीज होत्या, जपानमध्ये होत्या, इजिप्तमध्ये होत्या. रेड इंडियन्स जे असायचे US मध्ये त्यांच्याकडे पण अशा थेरपीज होत्या, शमन म्हणतात त्यांना. तर इंडोनेशिया, तर प्रत्येकच देशामध्ये संस्कृतीमध्ये हिलिंग हा प्रकार आहे. तो ओरिजिन कुठून आहे तर ओरिजिन जेवढा काळ माणूस आहे आज जगात त्या जगाच्या पाठीवरती, विचार करा जेव्हा जगाच्या पाठीवरती माणूस होता, ओके,
तेव्हा सायन्स पण नव्हतं, टेक्नॉलॉजी नव्हती, मेडिकल सायन्स काहीच नव्हता. मग तेव्हा ते एकमेकांना कसे हेल्प करायचे, देअर मस्ट बी सम वे की ते एकमेकांना बरं करू शकतील त्यावेळेस पण, राईट, हेल्प करू शकतील. तर हिलिंग त्या तेवढीच होणी आहे. फक्त आज आपण त्याला थोड्या वेगळ्या फॉर्ममध्ये बघतोय, मॉडर्न वेमध्ये शिकवलं जातं आणि मॉडर्न वे ऑफ अंडरस्टँडिंग अँड एक्सप्लेनेशन पण नवीन आहे. अच्छा, दॅट्स द ओनली डिफरन्स. अच्छा, ओरिजिन इज एव्हरीवेअर टू बी व्हेरी, प्रत्येक कल्चरमध्ये आहे. म्हणजे आय रिमेंबर की आपण मगाशी जे बोलत होतो आणि मी तुमचे इंटरव्ह्यूज पण बघितले होते, सो त्यात तुम्ही सांगितलं होतं की आपल्या बोटाला जर काही कापलं गेलं, करेक्ट, तर जशी आपली स्किन की आपलं ते हील करतं स्किन, करेक्ट, सो तसंच एक प्रकारचं हिलिंग आहे. ट्रू, इट्स अ सेल्फ हिलिंग. म्हणजे सेल्फ हिलिंग हा काही आता आपलं शरीर आपल्याला बरं करू शकतं, हा एक खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे प्राणिक हिलिंगमध्ये. आता मला काय लागलं, आताचा एक्झाम घेतला, तर किचनमध्ये काम करतो, कधी कट लागतं, वी डोंट गो टू डॉक्टर. आपण डॉक्टरांकडे जात नाही, बरेचदा औषध लावत नाही, काही लावत नाही. आपण पाण्याने वॉश करून घ्यायचं किंवा आपण शेव करतो. नो, आय डोंट नो यू शेव नॉट, बट आय राईट. सो आपण शेव करतो, कट लागला, वी डोंट गो टू डॉक्टर, राईट. वी जस्ट वेट. आफ्टर अ व्हाईल ऑटोमॅटिकली काय होतं ते की तो पार्ट ऑटोमॅटिकली हील होतो. म्हणजे काय, तर आपलं शरीर स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न करत आहे, बरोबर, ऑलरेडी. करू शकत नाही का, तर त्याच्याकडे सफिशियंट एनर्जी नसते. बरं, हा दुसरा सिद्धांत आहे. दुसरा सिद्धांत काय प्राणिक हिलिंगमधला, की प्राणिक हिलिंग शरीराला जिवंत राहण्यासाठी प्राणशक्तीची गरज असते. म्हणजे हा शब्दाचा वापर बघा, आपण कोणी जेव्हा जग सोडून जातं आपण म्हणतो की यांचे प्राण हरपले. प्राण इज प्राण, एनर्जी, लाईफ एनर्जी, व्हायटॅलिटी ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. तर प्राणा जेव्हा शरीरामध्ये जास्त असते तर सेल्फ हिलिंग कॅपॅसिटी पण जास्त असते. आय विल आस्क अ सिम्पल क्वेश्चन, आता आपण बोलतोय म्हणून. समजा 2 व्यक्ती आहेत, एक 7 वर्षाचं बाळ आहे आणि एक 70 वर्षाची व्यक्ती आहे. दोघे चालत होते, दोघे पडली, त्यांना खरचटलं गुडघ्यावरती. तर कोणाची जखम लवकर बरी होणार? व्हॉट डू यू थिंक? लहान मुलाची. इफ आय आस्क यू की का बरं त्या मुलाची लवकर बरी का होणार? आणि दॅट इज करेक्ट, म्हणजे एका चुकीचं नाही, एकदम बरोबर आन्सर आहे. पण का असं होतं? एक काय म्हणतात, इम्युनिटी आणि हिलिंग कपॅसिटी त्यांची जास्त असते, विच इज ऑल्सो करेक्ट. बट इफ यू लुक ॲट त्या दोघांच्या एनर्जी लेवलमध्ये फरक असतो. हां, राईट. आता छोटी मुलं दे आर मोर एनर्जेटिक, ती चालत नाही, धावतात, राईट. आणि एल्डरली व्यक्ती दे हॅव टू वॉक स्लो. ओव्हरऑल एनर्जी लेवलच जास्त असते. जेव्हा एनर्जी लेवल जास्त असते तर तो व्यक्तीचं स्वतःचं सेल्फ हिलिंग कॅपॅसिटी चांगलं असतं. ओके. तर आपण हिलिंगमध्ये काय करतो, तर ज्या व्यक्तीला काही आजार असेल त्या व्यक्तीला किंवा एखादी इजा झालेली असेल त्या भागामध्ये कधी कधी ऊर्जा कमी असते. बरं. तर आपण ती ऊर्जा वाढवतो. बरं, ठीक आहे. तर ऊर्जेचा प्रसार वाढवणे त्या भागामध्ये, तर ऑटोमॅटिकली शरीर स्वतःला बरं करायला लागतं. म्हणजे मुळात आपण काय करतोय प्राणिक हिलिंगद्वारे, तर एखाद्या व्यक्तीचा स्वतःला बरं करण्याची जी शक्ती आहे तीच वाढवतोय. अच्छा. सो ॲडव्हान्टेज काय असतो, आता समजा आपल्याकडे एक व्यक्ती आले ज्यांना हायपर ॲसिडिटीचा त्रास आहे, हायपर ॲसिडिटी आणि सोबतच डायबिटीज आहे. तर तुम्हाला 2 वेगळ्या ट्रीटमेंट द्यायची गरज नाही आहे. तुम्ही एकावर जरी काम केलं ना तरी दुसऱ्यावर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसेल. ओके. पण आज आपण समजा मॉडर्न मेडिसिनकडे गेलो, तर यू नीड टू टेक 2 मेडिसिन बिकॉज 2 डिफरंट प्रॉब्लेम्स आहेत, राईट. पण शरीर तर एकच आहे ना. तर काय होतं, तुम्ही जेव्हा बरेचसे आजार जे मल्टिपल असतात, एखाद्या व्यक्तीला 1पेक्षा जास्त आजार आहेत, तर बरेचदा ते जोडलेले असतात एकमेकांशी. तुम्ही एकावरती ऊर्जा थेरपीने, प्राणिक हिलिंगने एकावरती काम केलं तर ते दुसऱ्यावरती तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसेलच. अच्छा. ओके, दॅट इज ॲडव्हान्टेज. अच्छा. सो हा एक ऊर्जा कॅपॅसिटी किंवा ऊर्जेचा संचय स्वतःच्या शरीरामध्ये वाढवण्याचा फायदा जे आपण प्राणिक हिलिंगने करतो. बरं. आता तुम्ही मगाशी जसं सांगितलं की प्राणिक हिलिंग आणि रेकी. सो मी जेवढं रिसर्च केलं की आता आम्ही सोशल मीडियावर जे बघतो, रेकी म्हणजे काहीतरी लिहितात, कोड, सिम्बल्स असतात. सो रेकी आणि प्राणिक हिलिंगमध्ये एक्झॅक्टली काय फरक? ओके. तर मी स्वतः शिकलेलो नाही रेकी, सो आय डोंट नो. तर म्हणजे मी स्वतः तो व्यक्ती आहे का की जो खूप चांगल्याने सांगू शकेल तर नाही. बट मी आज गेल्या 12 वर्षापासून प्राणिक हिलिंग शिकवतोय आणि या माझ्या जर्नीमध्ये हजारो लोक शिकून गेलेले आहेत. आणि त्या जर्नीमध्ये बरेचसे लोक जी रेकी ग्रँडमास्टर आहेत किंवा रेकी मास्टर आहेत ती पण शिकून गेलेली आहेत. मी त्यांच्या अनुभवावरून सांगतोय जे आता सांगणार मी. जस्ट गिव्हन डिस्क्लेमर फर्स्ट. येस. ओके. तर पहिला जो मेन डिफरन्स आहे तो म्हणजे रेकी ही कालांतराने बदलत गेली, कारण की त्याच्यामध्ये असं ना खूप असं बेसिक डॉक्युमेंटेशन नाही आहे की हाच पुस्तक रेफर करायचं सगळ्यांनी खालीपर्यंत, राईट. म्हणजे वर्षानुवर्ष जसं आता आपला मॅथ्सचा सिलेबस असतो, सिलेबस इज फिक्स्ड, राईट. प्रिन्सिपल्स आर फिक्स्ड असतात आपले, राईट. गणितामध्ये आपलं पुस्तकं पण सेट असतात, हे टेक्स्टबुक आहे, हे फॉलो करायचे.
इट डझंट चेंज. म्हणजे चेंज करू शकत नाही. एखाद्या टीचरला वाटतं 5 वर्षांतर आता मला वेगळं शिकवायचं आहे, तर तसं होऊ शकत नाही. म्हणजे एक्झाम्पल वेगळे राहू शकतील, बट प्रिन्सिपल्स तेच राहतील. तर तसं प्राणिक हिलिंगमध्ये जे रेकीमध्ये नाही आहे. प्राणिक हिलिंगमध्ये जे फाउंडर होते त्यांनी काय केलं, त्यांना माहिती होतं की कालांतराने बाय द वे प्राणिक हिलिंगचे फाउंडर जेफ मास्टर जॉकॉब सुई ते खूप ग्रेटफुल आहेत प्राणिक रेकीसाठी, की त्यांना असं वाटतं की नाही ह्या थेरपीने खूप आधी सुरुवात केली आणि त्याने खूप चांगलं काम केलं, बट कालांतराने काय झालं त्याची प्युरिटी मिसिंग झाली. ओके. कारण हे रेकीमध्ये काय होतं, जर मी एक सर्टन लेवलपर्यंत कोर्सेस केले देन मी ट्रेनर बनतो बाय डिफॉल्ट, आणि देन आय कॅन स्टार्ट टीचिंग आणि देन अगेन देर इज नो डाऊट जे मी शिकलो ज्याच्यातून मला जे आठवतं त्याच्या बेसिसवरती मी शिकवणार. नाव लास्ट वन क्वेश्चन. आता आपण गणित शिकलो क्लासमध्ये, इमॅजिन, किंवा आपण केमिस्ट्री शिकलो क्लासमध्ये, राईट. आता इमॅजिन की देर इज नो टेक्स्ट बुक, बट आता व्हॉट एव्हर यू लर्न फ्रॉम युअर टीचर, आता तू जेव्हा टीचर बनशील तर तू ते जे आठवतं त्याच्या बेसिसवरती शिकवशील. मग ते नेक्स्ट जनरेशन पण सेम करणार. आता याच्यामध्ये कालांतराने काय होत जाणार, चेंज होत राहणार, राईट. काहीतरी जे कामाच्या गोष्टी कदाचित मिस होतील, ज्या शिकवायला पाहिजे, काहीतरी कोणतरी आपलं स्वतःचा ऍड करेल, राईट. तर ह्या गोष्टी झाल्या. प्राणिक हिलिंगमध्ये असं झालेलं नाही, कारण की मास्टर जॉकॉब यांनी प्रत्येक देशात क्वालिटी कंट्रोलसाठी ऑर्गनायझेशन सेटअप केली पहिले. अच्छा. आणि एक चॅरिटेबल ऑर्गनायझेशन जे चॅरिटी करतं, चांगलं काय, ते जे पण उत्पन्न येतं एव्हरीथिंग इज गोज टू नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनला जातं आणि ते मग चांगल्यासाठीच वापरलं जातं. बट क्वालिटी कंट्रोलसाठी ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केली, त्याच्यामुळे देर इज अ फीज ऑल्सो. आणि मग काय केलं की आज मी ट्रेनर आहोत, तर मी काही पण शिकवू शकत नाही. मला पण दर काही वर्षानंतर एकदा मला रिवाईज करावं लागतं की मी काय शिकवतो ते बरोबर आहे की नाही आहे. ओके. म्हणजे आय गो थ्रू द ट्रेनिंग ऑलमोस्ट एव्हरी इयर. आय गो थ्रू द ट्रेनिंग की मी जे शिकवतो मी तेच शिकवायला पाहिजे, मी काहीतरी नवीन ऍड केलेलं नाही आहे. ओके. एक्झाम्पल्स वेगळे राहतील, अनुभव वेगळे राहतील, बट प्रिन्सिपल्स रिमेन द सेम. रिव्हिजन म्हणतो. एक्झॅक्टली. तर आज तुम्ही प्राणिक हिलिंग भारतात शिका, आज तुम्ही प्राणिक हिलिंग दुबईला जाऊन शिका किंवा US मध्ये जाऊन शिका. फीज वेगवेगळी राहील, बिकॉज इकॉनॉमिकल स्टेटस प्रत्येक कंट्रीचा वेगळा राहील, बट जो कॉन्टेंट आहे तो एक्झॅक्ट सेम राहील. बरं. नॉट म्हणजे क्लास स्टार्ट होण्यापासून जो कॉन्टेंट आहे, जो सिक्वेन्स आहे, एव्हरीथिंग इज सेम. तर क्वालिटी कंट्रोल खूप चांगला आहे. ओके. तर प्युरिटी या नॉलेजमध्ये, म्हणजे जे आज 1987 मध्ये पहिल्यांदा मास्टर जॉकॉब पुस्तक लिहिलं आणि रिलीज केलं, तेव्हापासून आजपर्यंत ते सेम, आणि ते नॉर्मल मिळणार नाही. दुसरी गोष्ट जे सांगण्यात आलेलं आहे की प्राणिक हिलिंगमध्ये सेल्फ हायजीन नावाचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे आपण जर खराब ऊर्जेसोबत काम करतोय, जसं एक्झाम्पल तुला आता गुडघ्याला काहीतरी त्रास झालेला आहे, तिथे खराब ऊर्जा आहे, मी ते काढतो आहे, तर ती माझ्या हाताला लागणार. लाईक जसे सर्जन आता सर्जरी करतात, वुंडसोबत काम करतात, इन्फेक्शनसोबत काम करतात, ते वेअर ग्लव्स, हात सॅनिटाईज करा, स्वतःला प्रॉपर शील्ड करा. तर याच गोष्टी प्राणिक हिलिंगमध्ये पण आहेत, बट एनर्जी लेवलवरती, की एनर्जी हायजीन म्हणून आपण तसं, त्याच्यामध्ये फिजिकल हायजीन आहे, याच्यामध्ये एनर्जी हायजीन आहे. हे दोन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत. तर आणि डिस्पोजल ऑफ एनर्जी, म्हणजे आता खराब ऊर्जा काढली तर त्याचं करायचं काय, जर मी अशी सोडून दिली तर ही रेकीमध्ये थोडं मिसिंग आहे. दिस इज वॉट आय हर्ड. आणि प्राणिक हिलिंगमध्ये यू लर्न हाऊ टू डिस्पोज द एनर्जी. ओके. तर खराब ऊर्जेला प्रॉपर डिस्पोज करणं गरजेचं आहे, त्याचा निवारा करणं गरजेचं आहे. अदरवाईज ते दुसरीकडे कुठेतरी जाईल आणि दुसऱ्याला त्रास देईल. ती कसं करता तुम्ही? तर त्यासाठी काय टेक्निक्स असतात. एक खूप कॉमन टेक्निक, आता आपण सॉल्ट आणि वॉटरचा मिक्सचर असतं, मीठ आणि पाणी. आता आपण मीठ खूप चांगला नजर काढायसाठी मीठ वापरायचो, मीठ वापरतातच. तर प्राणिक हिलिंगमध्ये पण मीठ आणि पाण्याचा जो सोल्युशन ते वापरतो, त्याच्याने खराब ऊर्जा काय म्हणा त्याला, आपण त्याला डिसइंटिग्रेट केला जातं. तर देन ती खराब ऊर्जा दुसऱ्याला कोणाला इजा करणार नाही. अच्छा. त्याच्यामुळे आता मी म्हणजे आय वुड म्हणजे तुम्हाला अनुभवासाठी म्हणून मी सांगेल जे ऑडियन्स आहे त्यांना, की तुम्ही ट्राय करा. आपण आज आंघोळ करतो, रेग्युलर साबण लावतो, राईट. तर साबणाने आंघोळ केल्यानंतर ओल्या अंगावरती मीठ लावा, जे खाण्याचं बारीक मीठ असते, पूर्ण शरीरावरती लावा. 2 मिनटं राहू दे तसंच, आणि त्यानंतर ते वॉश ऑफ करून घ्या पाण्याने, आणि मग टॉवल लावून ऑफकोर्स ड्राय होणार तुम्ही. बट या एवढ्या केल्याने तुमचं किती हेल्प होते बघा. ओके. ते मिठाची प्रॉपर्टी आहे, ते आपल्या जे काय म्हणायचे, आपल्या आजोबा पंजोबा सगळ्यांना, आजी पणजी यांना माहिती होतं, त्याच्यामुळे ते मीठ वापरायचे. दात घासायसाठी पण मीठ वापरायचे. आता टूथपेस्ट मी मग आता परत लागला, बट हे आधी होतं ह्या गोष्टी, राईट. तर मिठाने आंघोळ करून बघा, तुम्हाला कळेल. म्हणजे दिस इज म्हणजे एक टेक्निक आहे प्राणिक हिलिंगमध्ये, जे आम्ही सांगतो पेशंट्सना पण, ओके, की मिठाने आंघोळ करा साबणासोबतच.
तुमच्या शरीरावरती जी ऊर्जा आहे खराब, ती ऊर्जा पण निघून जाते. जसं फिजिकल सोप काय करते आपल्याला, आपल्या शरीरावरती जो मड असेल, डस्ट असेल, तो निघून जावा, डेड सेल्स निघून जाव्या, ते इझिली लूज व्हावं. तिचं एजंट आहे, तो एका टाईपचा क्लिनिंग एजंट आहे. त्याचप्रमाणे सॉल्ट हा एनर्जी लेवलवरती क्लिनिंग एजंट सारखं काम करतो. ओके. मिठाने आवड केलं तर छोटे मोठे पेन आहे, छोटा मोठा थकवा आलेला आहे, रेग्युलर काम स्ट्रेसफुल असतो, तो इट विल ऑल गो. आता ही छोटी गोष्ट आम्ही सांगतो, बरेचसे लोक ट्राय करत नाही, बट ट्राय करा. म्हणजे विश्वास करू नका, म्हणजे ट्राय करा, खरंच असं होतंय का, देन यू कम टू अस. त्याच्यानंतर तुम्ही म्हणा की नाही ह्या विजयने जे सांगितलं इट इज वर्किंग, देन यू कम टू अस. पण याला किती ड्युरेशन असतं, की मला पहिल्या ह्याच्यात तुम्हाला डिफरन्स जाणवेल. दॅट इज वॉट आय एम प्रॉमिसिंग राईट नाव. म्हणजे एकाही वॉशमध्ये, एकाही सॉल्ट वॉटर बाथमध्ये तुम्हाला डिफरन्स जाणवेल की नाही रेग्युलर आणि आज हे देर इज अ चेंज, राईट. म्हणजे आपण म्हणजे काय म्हणणार त्याला, त्याचा गुणात्मक जो डिफरन्स आहे तो तुम्हाला जाणवेल. अंतर क्वांटिटेटिव्हली त्याला वेळ लागेल, परत जास्त अरे नाही किती होतं, मी कम्पेअर करू शकतोय का, तर मे बी नाही पहिल्या दिवशी, बट यू विल नॉट बी एबल टू शेअर. म्हणजे शेअर नाही करू शकणार की किती डिफरन्स वाटतो, बट यू फील दॅट, राईट. ओके. डिपेंड्स होतं कसं लाईफ आहे त्याच्यावर डिपेंड करतं. कोणाला जास्त स्ट्रेस असेल त्याला एकदम लवकर डिफरन्स दिसेल, त्याप्रमाणे, राईट. म्हणजे कसं होतं ना, एखादी जागा जर खूपच खराब घाण झालेलं आहे, तुम्ही थोडं जरी साफ केलं तर खूप जास्त डिफरन्स दिसेल, राईट. बट थोडं फारच असेल तर देन यू नीड टू पुट मोर एफर्ट, म्हणजे त्याला दाखवायसाठी की चांगली चालेल. पण जर तुम्ही 8 दिवस घेतलात देन यू स्टॉप इट अगेन. एक्सपेरिमेंट करा की 8 दिवस रोज घ्या, नंतर थांबवून द्या. 8 दिवस घ्यायचंच नाही, मग देन यू अगेन गो बॅक टू द ओल्ड. म्हणजे परत जाणार आपण, अरे नाही आता जमा होत आहे खराब एनर्जी परत शरीरामध्ये. देन यू म्हणजे आपल्याकडे स्वतः स्टडी करून, कम्पेअर करून कन्क्लुजनवरती येण्यासाठी डेटा राहील तेव्हा. ओके. तुम्ही मगाशी जसं सांगितलं की डायबिटीज असेल की इवन कॅन्सर पेशंट सुद्धा हिलिंग घेऊ शकतात. करेक्ट. सो ते कसं शारीरिक व्याधींवर हिलिंग कसं म्हणजे यूज होतं. आणि दुसरा क्वेश्चन असा की याने तुम्हाला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? तर पहिले दुसरा प्रश्न घेऊ आपण. ओके. तर आपल्याला ॲज अ हिलर मला काही त्रास होऊ शकतो का, तर नाही. तर हीच गोष्ट प्राणिकलीमध्ये चांगली आहे की आपण स्वतःला वाचवण्या गोष्टी कशा करायच्या. ओके. आता मी जर घाणीमध्ये हात घालतोय तर हात खराब होतीलच माझे, राईट, घाण लागेलच, पण त्याला वॉश ऑफ केलं तर निघून पण जाईल ना. ओके. आज आपल्या घरी कोणी समजा कोणी घरची व्यक्ती आहे, साधी भांडी धुत असेल तर हाताला लागणारच ना, जे लागायचं आहे ते. बट ते जर वॉश ऑफ केल्यानंतर ते सॉल्व ओके, करेक्ट. द सेम थिंग प्राणिकलीमध्ये शिकता की खराब ऊर्जा जर आपण डील करतोय खराब ऊर्जेसोबत, ती निघाल्यानंतर आपण स्वतःला त्या खराब ऊर्जेपासून कसं वाचवायचं ते पण शिकतो. ओके. तर देन इट इज सॉल्व. तर आपल्याला काही त्रास होत नाही ना. इमॅजिन आता मी 12 वर्षापासून करतोय, ओके, आणि काही हिलर्स आहेत ज्यांना मी ओळखतो जे 20-25 वर्षापासून करतायत हिलिंग. सो ओके, देयर इज नो प्रॉब्लेम. पहिला प्रश्न, कोणताही फिजिकल आजारावरती तुम्ही आपण शारीरिक आजारावरती व्याधीवरती प्राणिक हिलिंगने रिलीफ होऊ शकतो आणि पूर्णपणे उपचार पण होऊ शकतो. जसं एक्झाम्पल सिम्पल दुखणं असेल, म्हणजे आम्ही तर क्लासमध्ये लाईव्ह डेमो देतो, आता हा ऑनलाईन आहे. आम्ही फिजिकली सेशन्स पण घेतो ज्याच्यामध्ये आम्ही इंट्रोडक्शन देतो प्राणिक हिलिंग कसं काम करत आहे. तर तिथे तर आम्ही ऑडियन्समधून कोणाला तरी बोलतो ज्याला ॲक्च्युअल त्रास असेल. क्लासमध्ये पण सेम होतं, ज्याला ॲक्च्युअल त्रास आहे तो व्यक्ती येतो आणि आम्ही तिथल्या तिथे उपचार करून दाखवतो. ओके. असं नाही की थेअरीमध्ये चालतं आहे सगळं, एव्हरीथिंग इज प्रॅक्टिकल. तर सिम्पल पेन पासनं देर वॉज वन केस आय शेअर. आता काही दिवसापूर्वीच म्हणजे एक व्यक्ती आले होते शिकायला, प्राणिक हिलिंग शिकायसाठी, आणि क्लासमध्ये त्यांनी शेअर केलं की मला पेन आहे नेकच्या मागे इथे. तर म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काम आपण हिलिंग करूयात. आणि मी त्या पेनवरती हिलिंग केलं, हिलिंग झालं आणि त्यांना बरं वाटलं. मला कसं वाटतं, एकदम छान वाटतं आहे, ओके नाईस, आय एम फिलिंग बेटर नाव, देर इज ऑलमोस्ट नो पेन, 0 झालं आहे. विच इज ऑलमोस्ट आय गेस ही एवढीच गोष्ट मिरॅकलस आहे की 5 मिनिटं आपण कोणाला काही करतोय, टच पण नाही करतोय. करेक्ट. मी 5 मिनिटासाठी फक्त त्या भागाच्या सभोवताल हात फिरवतोय, त्या टाईप्स, आणि हिलिंग इज डन. ओके. आणि दॅट वॉज व्हेरी गुड. पीपल वेअर जेवढी लोक होती सगळ्यांना आश्चर्य की कसं होत आहे आणि सो ऑन. व त्याच्यानंतर मी त्याच व्यक्तीला दुसऱ्या कोर्सला त्या व्यक्ती आला, सेकंड लेवलला. प्राणिक हिलिंगमध्ये लेवल्स आहेत. ओके. तर त्या नेक्स्ट लेवलसाठी मला परत भेटल्या. तेव्हा त्यांनी शेअर केलं की माझा पेन तो गेला. म्हटलं हा जाता, नॉर्मल पेन होता तर इट गोज, असं काही म्हणजे इट इज नॉर्मल. म्हणजे आता मी खूपदा बघितलं, इट्स व्हेरी नॉर्मल. बट त्याने शेअर केलं की नाही, हा मला पेन 3 ते 4 वर्षापासून होता. ओके. सो इट्स नॉट की 2 दिवसा आधीचा पेन आहे, 3-4 वर्षापासून पेन होता आणि दॅट जस्ट डिसअपिअर्ड.
नाव दॅट इज मिरॅक्युलस. म्हणजे माझ्यासाठी पण तो मिरॅक्युलस झाला तो केस नंतर, कारण की नॉर्मली तेवढा जुनं पेन असेल ना तर वी नीड सिरीज ऑफ ट्रीटमेंट. म्हणजे एका सेशनमध्ये नाही होत. यू नीड 5-5, 10-10 मिनिटं जातील, बट यू नीड टू डू इट एव्हरी डे फॉर फ्यू डेज. म्हणजे काही दिवस तरी एक आठवडाभर तरी करावं लागतं. पण त्याचा तो एका सेशनमध्ये गेला. तर इट्स पेन. आता म्हणजे आपण सिम्पल पेन असो, साधा दुखणं किंवा क्रॉनिक खूप जुनं असेल दोन्ही, डायबेटीज असेल, फिवर असेल, छोटे बाळ असतात बरेचदा, इन्फंट्स आपले, नवजात शिशू असेल 2 महिन्याचा 4 महिन्याचा, तर त्याला मेडिसिन इमिडिएटली देता येत नाही. डॉक्टर्स पण खूपदा अँटीबायोटिक तर दिलं जात नाही, अवॉइड केलं जाते जेवढं होऊ शकेल तेवढं. किंवा प्रेग्नंट लेडी असेल, प्रेग्नंट जर एखादी स्त्री प्रेग्नंट आहे, तिला पण आपण अँटीबायोटिक देऊ शकत नाही, राईट. ओके. तर त्या केसमध्ये प्राणिक हिलिंग इज व्हेरी हेल्पफुल. की इट्स व्हेरी नॅचरल, नो साईड इफेक्ट, 0 साईड इफेक्ट. प्राणिक हिलिंगचा कोणताही साईड इफेक्ट नाही. ओके. तर इट्स व्हेरी युजफुल. त्याच्यानंतर डायबेटीस सारखे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतात आजकाल, की हा जीवनाची आपली जीवनशैली जसं झालेली आहे की त्याच्यामुळे आपल्याला असा त्रास होतोय. तर डायबेटीस म्हणा, ॲसिडिटी म्हणा, स्ट्रेस आहे, ब्लड प्रेशर आहे, तर हे सगळे आजार बरे होऊ शकतात. या केसमध्ये वेळ लागतं, कारण की वेळ लागतं. द रिझन इज हे आजार जे झाले सगळे हे एका दिवसात झालेले नाही आहेत. म्हणजे आज कुणाला जर ब्लड प्रेशर वाढलेलं आहे आणि त्याला टेंडन्सी आहे की नाही माझं ब्लड प्रेशर वाढलेलंच असतं, तर ते आज नाही झालेलं आहे. आज सिम्पटम दिसत आहेत. याची सुरुवात कितीतरी वर्षापासून झालेली आहे. तर तो रिव्हर्स करण्यासाठी पण वेळ लागतो. तर त्याला अराउंड 2 ते 3 महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो पूर्णपणे बरा व्हायसाठी. बट इम्प्रूव्हमेंट दिसायला लागते. म्हणजे हिलिंगच्या आधी नंतर तुम्ही चेक केलं ब्लड प्रेशरमध्ये तुम्हाला त्याच्यात बदल दिसेल. त्याच्यानंतर आमच्याकडे पेशंट येऊन गेले तर अर्थरायटिस सारखा आजार, त्याच्यानंतर बरेचसे इन्फेक्शन असतात, मेनिंजायटिस आहे, ब्रेनमध्ये इन्फेक्शन होतं. काही ठिकाणी ट्रीटमेंट करणं पण कठीण असतं. तिथे प्राणिक हिलिंग. स्ट्रोकमध्ये मिरॅक्युलस ट्रीटमेंट्स आहेत. किडनी स्टोनमध्ये विदाऊट, आता किडनी स्टोनमध्ये इंटरव्हेन्शन लागतंच मेडिकली इन जनरल, बट हिलिंगच्या मार्फत पण स्टोन तोडून बाहेर येऊ शकतो. आणि आमच्याकडे केस झालेले आहेत की बिफोर आफ्टर, की स्टोन तुटतो आणि तो त्याचे तुकडा साईज कमी झाला की तो युरिन मार्फत बाहेर येतो. तर तसं ट्रीटमेंट होऊ शकते. त्याच्यानंतर कॅन्सरच्या केसमध्ये पण आम्ही सोबत कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट तर घेतच आहेत. आज किमो झालं, रेडिएशन झालं, चालूच आहे. पण त्यासोबत साईड इफेक्ट्स पण होतात. प्राणिक हिलिंगनी साईड इफेक्ट्स पण कमी होतात बऱ्यापैकी, लाईक अप टू 70% कमी होतात जे नॉर्मली होतात लोकांना. आणि त्यासोबत काही केसेसमध्ये ते दे आर कम्प्लिटली हील्ड. ना कॅन वी क्लेम की प्राणिक हिलिंगनीच तो बरा झाला आहे का नाही, कारण की आम्ही कधीच कोणाला मेडिकल ट्रीटमेंट घेण्यापासून थांबवलेलं नाही आहे. आणि ते सोबतच घ्यायचं आहे, कारण की ॲज अ हिलर मी ऊर्जा शरीरावरती काम करतोय, बरोबर. ॲज अ डॉक्टर्स ते फिजिकल बॉडीवरती काम करतोय. दोन्ही शरीर जेव्हा सोबत ठीक केले जातात ना, तर रिझल्ट्स आर फास्टर. ओके. आता काय होतं, जर फक्त मेडिसिन घेतोय तर माझं एनर्जी बॉडी हळूहळू ॲडजस्ट होऊन जातं फिजिकल चेंज सोबत, राईट. फिजिकल जो बदल येतो माझ्या शरीरामध्ये. जर मी फक्त हिलिंग घेतोय आणि नो मेडिकल ट्रीटमेंट, तर तो जो ऊर्जा शरीरातला बदल आहे फिजिकल बॉडीमध्ये येण्यामध्ये हळूहळू वेळ लागेल जरा, राईट. बट दोन्हीवरती जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो इट इज फास्ट. प्राणिक हिलिंग इज कॉम्प्लिमेंटरी ट्रीटमेंट. म्हणजे तुम्हाला जर काही फिजिकल आजार असेल, मोठा आजार असेल, तर तुम्हाला जी ट्रीटमेंट घ्यायची ती घ्याच मेडिकली, मेडिसिन घ्या, सोबत प्राणिक हिलिंग घ्या, इट विल बी फास्टर. जसं फ्रॅक्चर आहे, एक्झाम्पल, क्लासिक एक्झाम्पल देतो. जर फ्रॅक्चर असेल, इफ देर इज अ फ्रॅक्चर, नॉट टू मायनर बट देर इज अ फ्रॅक्चर, म्हणजे मेजर पण नाही, स्क्रू वगैरे लावलेलं नाही, सर देर इज अ क्रॅक ऑर फ्रॅक्चर आहे, तर 6 महिन्याचा एक ट्रीटमेंट, 6 महिने इज अ रिकव्हरी टाईम असेल कम्प्लीट. अलॉंग विथ प्राणिक हिलिंग, सोबत प्राणिक हिलिंग जर दिलं तर तोच एक्सपेक्टेड रिझल्ट तुम्ही 2 महिन्यामध्ये पण अचीव्ह करू शकता. अच्छा. आता काय झालंय, नुसतं प्राणिक हिलिंग पण नाही, नुसतं आपलं प्लास्टर पण नाही, दोन्ही आहेत, राईट. आता प्लास्टरला काय कन्सिडर करतोय तर इट्स मेडिकल ट्रीटमेंट, सोबत मी हिलिंग देतोय, ते इट विल फास्टर रिझल्ट्स. तर प्रत्येकच आजारामध्ये प्राणिक हिलिंग जर सोबत कॉम्प्लिमेंटरी हिलिंग सारखं वापर करणं खूप चांगलं आहे, आणि त्याच्याने स्वतःच हिलिंग खूप फास्ट पण होतं. बरं. म्हणजे मला सांगावं असं वाटेल ॲक्च्युली की काल मी आपल्या पॉडकास्टसाठी आणि मी बुक रिडिंग करत होतो, मला ऑलमोस्ट 4 वाजले झोपायला. ओके. आणि सकाळी उठल्यानंतर एवढं डोकं दुखत होतं कम्प्लिटली, आणि इथे येईपर्यंत डोकं दुखत होतं. आणि मी ऑनेस्टली सांगतोय, असं काही शुगर कोट की आहे नाही, पण इथे आल्यानंतर सडनली तो पेन जो काय म्हणतात हेडेक होता तो कम्प्लिटली माझा गेलेला आहे. ओके. मी नॉर्मल वाटतंय मला. ओके, गुड. आय थिंक की ह्या एनर्जीज आणि ह्याच्यामुळे पण हे होऊ शकतं. असं इट मेक्स अ बिग डिफरन्स. म्हणजे आज आमच्याकडे पण जे लोक शिकायला पण येतात ते पण सांगतात की इथे आल्यानंतर, कारण की काय होतं ना, एकाच जागी काय काम केलं जातं,
जसं आपण मंदिरात जातो, गुरुद्वारात जातो, कुठेही म्हणजे आपापल्या श्रद्धेनुसार ज्या ज्या ठिकाणी जातो आपण, वेन यू स्पेंड टाइम देअर यू फील गुड, राईट. कारण की तशी ती ऊर्जा आहे. तर हिलिंग सेंटर म्हटल्यानंतर हिलिंगची एनर्जी आहे. तर काय होतं, वेन यू कम इन ऑलरेडी, कारण की मंडे टू फ्रायडे किंवा सॅटर्डे संडे 7 दिवस इथे काय काम होतंय, तर कोणाच तरी उपचार होते, चांगली ऊर्जा. तर एकाच ठिकाणी ती जेव्हा ऍक्टिव्हिटी होते तर त्या जागेची पण ऊर्जा बदलते. अच्छा. तर म्हणजे आता जर कॉन्सेप्ट बघाल तर हा कॉन्सेप्ट पण काही नवीन नाहीये. आज आपण आता वास्तुपूजा आणि सगळ्या गोष्टी करतो, किंवा वास्तू कशी असायला पाहिजे काय बघतोय आपण त्या जागेची ऊर्जाच बघतोय, राईट. प्राणिक मध्ये पण आहे, प्राणिक फंक्शी म्हणतो त्याला आम्ही. तर प्राणाच्या मदतीने, फक्त ऊर्जेच्या मदतीने घराची ऊर्जा कशी चांगली ठेवायची, किंवा त्यात करेक्शन्स कसे करायचे तोडफोड न करता, ते पण करतायत. तर जागेची पण एनर्जी मॅटर करते, त्याच्याने बरं वाटतं. याला एक जस्ट काउंटर क्वेश्चन मला विचारायचं आहे की आता इथे येऊन हिलिंग जे आपण घेतो सो त्या इथं फरक पडतोच, पण मग डिस्टन्स हिलिंगने कसे काय रिझल्ट मिळतात, कसं काय मिळतं? आता मी स्वतःचा अनुभव सांगतो. मलाही विश्वास नव्हता प्राणिक हिलिंग, म्हणजे मी प्राणिक हिलिंग आज शिकवतो पण आहे, सेंटर पण आहे, बट माझा विश्वास नव्हता. 2008 मला पहिल्यांदा प्राणिक हिलिंगबद्दल माहिती पडलं किंवा त्याच्याबद्दल मला माहिती मिळाली, पण माझा कधी विश्वास नव्हता. मला असं वाटायचं की ठीक आहे, हा प्लासिबो इफेक्ट असावा. प्लासिबो इफेक्ट म्हणजे काय, तर जेव्हा आपण आरामात शांतपणे बसतो, रिलॅक्स राहतो, डोळे बंद करतो, चांगलंच वाटतं, राईट. तर मला असं वाटायचं की नाही, त्याच्यामुळे चांगलं वाटत असेल तर लोकांना पूर्णपणे काही एखादी ट्रीटमेंट होऊ शकते असा माझा विश्वास नव्हता. तर 2009 मी ऐकत होतो. सो वन ऑफ माय फ्रेंड शी यूज्ड टू डू हिलिंग. तर ती हिलिंग करायची, तर ते सांगायची की अरे आम्ही प्राणिक हिलिंग शिकलो, असं केलं तसं केलं, इथे आम्ही कॅम्प घेतला आज आणि ह्या प्रकारचे केसेस झालेत. तर मला असं वाटायचं की ठीक आहे, बट म्हणजे मी स्वतः त्या गोष्टीवरती कधी विश्वास केला नाही. 2009 मला स्वाईन फ्लू झाला होता. म्हणजे जर आठवत असेल 2009 जसं कोविड आता आला 2020 तसं ते पुण्यामध्ये 7 आणि मी तेव्हा नागपूरला होतो. पुण्याला आलो एका कामासाठी आणि 1-2 दिवसानंतर परत गेल्यानंतर आय वॉज डायग्नोस्ड विथ स्वाईन फ्लू. आता मी अंडर ऑब्झर्वेशन आणि इट वॉज पॉझिटिव्ह. तर मी आता काय करायला पाहिजे? सो देन आय थॉट की आता तसं काही सोल्युशन नाही आहे. मग प्राणिक हिलिंग नावाचं काय ऐकलेलं, आपण ट्राय करून बघू. मी फोन केला, मला करू शकता काही. आणि त्यावेळेस माझं हिलिंग झालं. आय गॉट हिल्ड इन 1 नाईट. म्हणजे माझे सिम्पटम्स 2-3 दिवसापासून ते डिसअपिअर झाले दुसऱ्या दिवशीपर्यंत. ओके. आणि दॅट वॉज सरप्रायझिंग. आणि मी माझे डॉक्टर फ्रेंड्स होते, स्वतः डॉक्टर, माझे बरेचसे मित्र डॉक्टर्स आहेत. मी त्यांना सांगितलं की अरे मला आता बरं वाटतंय की नाही, आय गेस आय एम ओके. असं नसतं. देन वी डिड अनदर टेस्ट. सेकंड टेस्ट झाली, इट वॉज निगेटिव्ह. आणि दॅट चेंज इन माय पर्स्पेक्टिव्ह, किंवा माझा जो दृष्टिकोन होता ऊर्जा थेरपीबद्दल किंवा यांच्याकडे बघण्याचा तो बदलला. आणि तो पूर्णपणे नाही बदलला. थोडा मी स्केप्टिक नेचरचा होतो तेव्हा जास्त. तर मी म्हटलं की नाही, आपण समजून घेऊया परत. आणि मी बेसिक कोर्स करायला गेलो एवढ्यासाठी की जाणून घेण्यासाठी की लोकांनी केलं काय, मला कसं काय याच्यातून फायदा झाला, राईट. तर जेव्हा मी कोर्ससाठी गेलो आणि कोर्स शिकलो, त्यानंतर मला कळलं की इट्स व्हेरी सायंटिफिक. ओके. माझं स्वतःचं एज्युकेशन फिजिक्समध्ये झालं आहे, मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन. तर मी बॅकग्राऊंड माझं स्वतः सायंटिफिक आहे, टेक्निकल आहे. मी स्टील बिझनेसमध्ये आहो, सॉफ्टवेअरचा बिझनेस आहे माझा अजूनही. तर बॅकग्राऊंड टेक्निकल असल्यामुळे असूनही किंवा तरी तुम्हाला कोर्स सायंटिफिक वाटला. आणि कुठेच तिथे असं नाही म्हटलं की नाही आता विश्वास करा आणि होईल, असं नव्हतं. तुम्ही समजलं, टेक्निक समजल्यात, कॉन्सेप्ट समजले, ओके, प्रिन्सिपल समजले, ओके, नाव लेट्स अप्लाय. आपण सायन्समध्ये काय करतो, थेअरी शिकतो, प्रिन्सिपल शिकतो, आणि वी अप्लाय आणि वी गेट द रिझल्ट. आणि ते क्लासमध्ये पण एका व्यक्तीला दुखत होतं आणि त्याने ट्राईड हिलिंग व्हॅलिडेट करायसाठी 2-3 तासानंतरच पहिल्या दिवशी. आणि त्या व्यक्तीला पेन बरा झाला. आय वाज लाईक ओके, सरप्राईज, म्हणजे मी करू शकतो. आणि त्या काळात तरी मी काही खूप काय म्हणतो आपण, बरेचसे व्यसन होते मला. आणि मला असं वाटायचं की नाही, हिलिंग हा खूप चांगल्या लोकांचं काम आहे, राईट. म्हणजे मी त्यावेळेस आय यूज्ड टू स्मोक, आय यूज्ड टू ड्रिंक. आणि मला असं वाटायचं की नाही, हे गोष्ट करणारा व्यक्ती हिलिंग नाही करू शकत. की आपल्याकडे काय कॉन्सेप्ट, हिलिंग म्हणजे आपण खूप धार्मिक सात्विक व्यक्ती असायला पाहिजे. तर असं नाही आहे. आणि तसंही मला असं वाटतं की कोणी स्मोक करतं, ड्रिंक करतं, त्याच्यावरून तो सात्विक किंवा धार्मिक नाही असं काही नसतं, राईट. चांगली व्यक्ती जो दुसऱ्यांना त्रास देत नाही तो चांगला व्यक्ती, राईट. तर दुसऱ्यांना कोणत्याच लेवलवरती त्रास देत नाही, हिंसा करत नाही कोणत्याच लेवलवरती, तो चांगला व्यक्ती. तर माझ्या ह्या गोष्टी व्हायच्या. मला थोडं मी हिलिंग नाही करू शकणार. बट
माझ्याकडनं जेव्हा हिलिंग व्हायला लागलं आणि मी फक्त फॅमिलीमध्ये हिलिंग करायचं, कोणाला काय बरं नसेल तर चला एक्सपेरिमेंट म्हणून मी करायला लागलो. आणि मला जेव्हा रिझल्ट्स मिळायला लागले देन आय थॉट की नाही, असा काही संबंध नाही आहे. आज मी बरेच झालं, मी IT कंपनीजमध्ये जाऊन पण इंट्रोडक्शन देतो, बँकिंग कंपनीजमध्ये बऱ्याचशा ठिकाणी जाऊन आलो. सगळ्यांचं रजिस्टर्स तिथे असतं की रे आम्हाला जमणार काय, म्हणजे आम्ही काय मेडिटेशन करत नाही रोज, मग आम्ही काही सकाळी उठून पूजापाठ करत नाही, आम्हाला जमणार का? तर असं काहीच नाही. प्रत्येक व्यक्ती हिलर आहे. ओके. प्रत्येक व्यक्तीमध्ये तेवढी एनर्जी आहे. आपण क्लासमध्ये काय शिकतो तर प्राणिक हिलिंगच्यात ती एनर्जी यूज कशी करायची. अच्छा. एव्हरीथिंग यू हॅव. असं याच्यामध्ये अगेन कमिंग बॅक टू रेकीमध्ये आपण बोललो तर काय डिफरन्स आहे. तर रेकीमध्ये अट्युटमेंट नावाचा कॉन्सेप्ट असतो की तुमच्यात ती शक्ती यायला पाहिजे. पण प्राणिक हिलिंग बिलीव्स की ऑलरेडी सेल्फ हिलिंग तुमच्यात आहेच. तसं आता आपण बोललोच की जर कट ठीक होत आहे, आता फ्रॅक्चरचं एक्झाम्पल घे. जेव्हा फ्रॅक्चर होतं आणि प्लास्टर लावलेला आहे तर तुम्हाला बरं कोण करताय? तुमची स्किन आणि स्वतः शरीरच बरं करताय, आपले बोन्स स्वतः हील होत आहेत. कारण की प्लास्टर तर फक्त काय काम करताय की ते जे हाड आहे ते त्याच ठिकाणी राहायला पाहिजे, त्याची अलाइनमेंट बरोबर ठिकाणी असायला पाहिजे. दॅट्स इट. बट बरं करण्याचं काम तर जिम्मेदारी तर किंवा ती जबाबदारी आपल्या शरीराचीच आहे आणि ते होत पण आहे. तर स्वतः ती कॅपॅसिटी आहे. आपण हीच कॅपॅसिटी एक्सटेंड करून म्हणू आपण त्याचं की त्याला दुसऱ्यांसाठी कसं वापरायचं, स्वतःसाठी कसं वापरायचं, वाढवायची कशी, ह्या गोष्टी आपण प्राणिक हिलिंगमध्ये शिकतो. आता जे तुम्ही सांगितलं की स्मोकिंग, ड्रिंकिंग किंवा तुमच्या फूड हॅबिट जे असतात, डाएट्स म्हणू, करेक्ट. सो याने तुमचं हिलिंग म्हणा किंवा तुमचा ऑरा अफेक्ट होतो का? हां, तर या गोष्टींनी अफेक्ट होतं का ऑरा? ॲज अ तुम्हाला पर्सन थोडा बहुत त्रास होऊ शकतो. ओके. जसं आता स्मोकिंग इज नॉट गुड फॉर हेल्थ आणि लिहिलं पण असतं पॅकेटवरती पण लिहिलं, राईट. आणि इट्स नॉट गुड, ऑफकोर्स इट इज नॉट गुड फॉर हेल्थ. बट ते केल्याने तुम्ही हिलिंग करू शकत नाही असं आहे का? तर राईट, यू कॅन. बट इट अफेक्ट्स युअर हेल्थ. ऑफकोर्स ड्रिंकिंग अफेक्ट्स युअर हेल्थ, येस. म्हणजे एका सर्टन क्वांटिटी नंतर इट विल अफेक्ट युअर हेल्थ. बट ॲज अ हिलर कॅपॅसिटी म्हणजे यू हॅव let's say 5-6 packs of and then you want to heal, so you can't. असं नाही करू शकणार की आपण एवढा ड्रिंक केल्यानंतर. इफ समबडी, कोणी एखादी व्यक्ती आहे कॅज्युअली ड्रिंक करता आणि म्हणजे तो व्यक्ती हिलर बनवू शकतो का? तर बनवू शकतो. देयर इज नो प्रॉब्लेम. पण म्हणजे स्वतःचा ऑरा हे होऊ शकतो. ऑरामध्ये काय होतं ना, वेगळा वेगळा इफेक्ट असतो. जसं स्मोकिंग जे लोक करतात त्यांचा ऑरा खराब होत जातो. अच्छा. ओके. छोटा होत नाही, मोठा होत नाही, खराब होत जातो. थोडं इन्सेन्सिटिव्ह बनतं व्यक्ती. ओके. म्हणजे इमोशन्स लवकर, म्हणजे स्ट्रेस कमी काय वाटतं. बऱ्याचशा लोकांना स्मोक करायला असं वाटतंय, मलाही वाटायचं की स्मोक केलं म्हणजे नाव स्ट्रेसलेस वाटतं. स्ट्रेस कमी नाही झालाय, स्ट्रेस तेवढाच आहे, शरीरातच आहे, तो आपल्याला जाणवत नाहीये. ओके. इट्स लाईक आपली सेन्सिटिव्हिटी कमी होते. ओके. ओके. आता पण त्याचा निगेटिव्ह साईड इफेक्ट काय होतो की इमोशनली पर्सन बिकम्स लिटल लेस सेन्सिटिव्ह. म्हणजे जे लोक आता तुमच्या घरी जर कोणी स्मोकिंग करणार असेल तुम्ही बघणार की त्यांना काही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांना ती इमोशनली समजायला वेळ लागते, इमोशनल लेवलवरती पर्टिक्युलरली. तर दॅट इज द साईड इफेक्ट. ओके. इट अफेक्ट्स युअर ऑरा. सेम अल्कोहोल आफ्टर टू सर्टन क्वांटिटी इट इज गुड, म्हणजे चांगलं आहे ओके शरीरासाठी. बट सर्टन क्वांटिटी इट इज नॉट गुड. ओके. ना नॉन व्हेज आणि व्हेजिटेरियन फूडबद्दल बोलायचं तर नाव त्या फूड काही फूड आहेत ज्याच्यात खराब जास्त असतात. जसं प्राणिक हिलिंगमध्ये त्या दोनच गोष्टी आहेत. पोर्क खायला नको कोणी, आणि दुसरी म्हणजे फिश असतात जे फिश, कॅटफिश, ज्यांना खावले नसतात ते त्या फिश खायच्या नाहीत कारण की त्यांची ऊर्जा खराब असते म्हणून. ओके. ओके. बाकी गोष्टींची काही प्रॉब्लेम नाही आहे. बट इन जनरल म्हणजे ह्या गोष्टी अफेक्ट कशा करतात. जर तुमच्याकडे अवेलेबिलिटी असेल व्हेजिटेबल्स छान असतात शरीरासाठी, फ्रुट्स त्याच्यापेक्षा छान असतात. तर फ्रुट्सची एनर्जी सगळ्यात चांगली असते, व्हेजिटेबल्सची एनर्जी त्यावेळेस चांगली असते, त्याच्यापेक्षा थोडी कमी पण चांगलीच असते. ओके. ॲनिमल्सची एनर्जी जी व्हाईट मीट आहे त्याची एवढी खास नसते. अगेन मग कम्पेअर्ड टू व्हेजिटेबल्स तेवढी चांगली नाही आहे. आणि मग जे रेड मीट आहे त्याच्यापेक्षा खराब आहे. बट आता काही देशांमध्ये देर इज नो ऑप्शन. आता आपण आईसलँड सारख्या देशात म्हणणार की तुम्ही व्हेजिटेबल्स त्याला इम्पोर्ट करणं बजेटमध्ये पण नाही पडणार त्याला, राईट. तर लोक काय करतात, आता ही चेन आहे, आता याच्यापैकी आपल्याला जे बेस्ट, आता बऱ्याचशा म्हणणार फ्रूट खा, बट काही असाही स्तर आहे आपल्या भारतामध्येच की ज्या लोकांना मे बी रोज फ्रुट्स नाही अफोर्ड करू शकणार. त्याचा अर्थ ते त्यांना खरं ती ऊर्जा मिळत नाही तर मग काही जगणार नाही. कारण जगणार प्रत्येकच गोष्टीत ऊर्जा आहे. तुम्हाला चूज करायचं की मला काय खायचं आहे, मला कोणत्या क्वालिटीची एनर्जी पाहिजे. ओके. आणि त्याच्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तर ऑफकोर्स एनर्जी डिफरन्स असते प्रत्येक गोष्टीचं. आता एखादी गोष्ट बनवल्यानंतर फ्रूटही असेल, बस मी त्याला कापून ठेवलं आहे 2-3 तासात, देर इज नॉट मच एनर्जी त्याच्यामध्ये. तो एनिवेज आता ते फ्रूट असूनही, सो देर इज नो क्लिअर आन्सर टू इट.
इट चेंजेस. प्रत्येक जी गोष्ट एडिबल आहे त्या गोष्टीची एनर्जी समान कधीच राहत नाही. बरं, केमिकल घालून बनवलं तर परत त्याच्यामध्ये ऊर्जेमध्ये बदल होणार. करेक्ट. राईट. तर देर इज नो क्लिअर आन्सर टू इट की नाही हा हे चांगलं आणि हे चांगलं नाही असं नाही. बर. जर युथ रिलेटेड क्वेश्चन विचारतो मला की डिप्रेशन म्हणा, लव्ह लाईफ, रिलेशनशिप्स, याच्यावर हिलिंग कसं काम करतो? सो डिप्रेशन बऱ्याचशा लोकांना होतं, बट त्यांना लक्षात येत नाही की असं काही झालंय आपल्याला. आजकाल थोडं आता आपलं जी मॉडर्न जनरेशन आहे, जेन झी म्हणणार, ते नेटवर जाऊन सर्च करतील, बघतील काय सायन्स सिम्टम्स काय आहेत, माझ्यामध्ये आहेत का ते. बट बऱ्याचशा जे सायकोलॉजिकल आजार त्यांचे सिम्टम ओव्हरलॅप होतात. ओके सो इट्स नॉट सेम की जे अवसाद म्हणतात हिंदीमध्ये किंवा डिप्रेशन, त्याचे सिम्टम आणि दुसऱ्या एखाद्या सायकोलॉजिकल आजाराचे सिम्टम्स मॅच होऊ शकतात. असं नाही की नाही होते. तर स्वतः सेल्फ डायग्नोज करायला नाही पाहिजे. आय गेस नेहमी चांगलं असतं की एक्सपर्टची हेल्प घ्या अशा बाबतीत. ना प्राणिक हिलिंग हेल्प करतं का? हमखास करतं. म्हणजे डिप्रेशन तरी आम्ही त्याला एवढा मोठा विषय मानत नाही प्राणिक हिलिंगमध्ये. त्याच्यापेक्षा मोठे आहेत. जसं ट्रॉमा इज अ बिगर प्रॉब्लेम, राईट. डिप्रेशन मोस्ट लोकांना, जास्तीत जास्त लोकांचं डिप्रेशन असतो दॅट इज मी त्याला फिजिओलॉजिकल रिझनमुळे होणारा डिप्रेशन म्हणतो. तो खूप काही कमी कालावधीसाठी राहतो आणि मग तो बरा होतो. पण ट्रॉमा लाईफमधले बरेचदा खूप जास्त वेळेसाठी असतात, राईट. म्हणजे एक केस, ज्या केसनी माझ्या जीवनात बदल आणला इन अ वे, एक केस होती, म्हणजे एक केस इन द सेन्स की मी घरून हॉबी हिलर होतो आणि वाया माहिती पडलं माझ्या फ्रेंडच्या फ्रेंड थ्रू की एका फॅमिलीला की मी हिलिंग करतो. त्यांच्याकडे आता दोन्ही हजबंड वाईफ डॉक्टर्स. ओके. त्यांच्या मुलाला होतं ट्रॉमा. त्याचा मोठ्या भावाचे डेझ त्याच्यासमोर आणि ते 2 व्हीलरवरती होते, तर ही वॉज ट्रॉमाटाइज्ड, राईट. एनीबडी वुड बी लाईक, माझा मोठा भाऊ माझ्यासमोर गेला आणि ऑन स्पॉट शुड बी ट्रॉमाटाइज. आणि तो 11वीत होता फक्त, म्हणजे ब्रिलियंट स्टुडंट, म्हणजे 10वीत त्याला 90+% वगैरे. आता तो ट्रॉमाटाइज, कोणाशी बोलायचं नाही, काय नाही. ही वॉज अलूफ, एका रूममध्ये राहायचा. आणि त्यांना माहिती पडलं प्राणिक हिलिंगबद्दल. आता बघा, विचार का, दोन्ही हजबंड वाईफ डॉक्टर्स आहेत. वन वॉज होमोपॅथ, वन वॉज ॲलोपॅथिक, आणि त्या दोघांपैकी एक जण तर GMC स्वतः प्रोफेसर होते. ओके. बट काय होतं की नो लिमिटेशन, राईट. बिईंग इन दॅट प्रोफेशन, प्रत्येक प्रोफेशनचे लिमिटेशन्स आहेत. तर ते वेगळे वे ट्राय करत होते की कसं आपण आपल्या लवकरात लवकर बाहेर काढू शकूया सिच्युएशनमधून. तर मी तसं ते घेऊन आले, त्याचं हिलिंग केलं. पहिला सेशन झाला, त्याला कसं वाटतंय, तर ओके. ही म्हणजे तो स्वतः आपल्या आईवडिलांकडे बघायला लागला, ते माझ्याकडे बघायला लागली. मी त्यांना एकच बोललो की ठीक आहे, मी तुम्हाला थोडं बहुत एक्सप्लेन केलं त्यांना प्राणिक हिलिंगबद्दल. म्हटलं तुमचा विश्वास नसेल कदाचित, कारण की तुम्ही त्या बॅकग्राऊंडमधून येता, विच इज कम्प्लिटली ॲक्सेप्टेबल. आणि त्यांना माझं बॅकग्राऊंड सांगितलं की मी स्वतः आय कम्स फ्रॉम टेक्निकल बॅकग्राऊंड, सॉफ्टवेअरचा बिझनेस आहे ऑल. तर ते तेवढे काही ओपन नव्हतं की मी करू शकेल काय ना. त्यांना वाटतं की ठीक आहे, 10 दिवस द्या, 10 दिवस आपण 10 सेशन करूयात, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर नाही पटतं तर आपण बंद करू. अँड दे आर लाईक ओपन, ठीक आहे, 10 दिवस इज गुड इनफ. आणि देन आय कंटिन्यू द ट्रीटमेंट. एक 2, 3 किंवा 4 ट्रीटमेंट नंतर तो माझ्याशी बोलायला लागला, आणि तो मला स्वतः म्हणतो की म्हणे माझ्या आईवडिलांना पण हिलिंग करा तुम्ही, त्यांना पण गरज आहे. बिकॉज ही रिअलाइज की त्यांनाही त्रास झालेला आहे, मी नॉट एक्सप्रेसिंग इट, बट ट्रॉमा त्यांनाही आहे. म्हणजे त्यांचं स्वतःचं पहिलं बाळ गेलं तर इट्स ट्रॉमॅटिक. तर देन आय सेड की हा नो प्रॉब्लेम, आय विल, म्हणजे मी करील, पण आधी तू रिस्पॉन्ड कर. तुला ते बघतात, तू जेवढं चांगला देशील, तुला वाटतं की तू बाहेर आलास, ते पण बाहेर येतील. त्याच्यानंतर मला 1-2 ट्रीटमेंट, पण त्या दिवशी मला त्याच्या आईचा कॉल आला की नाही, आज तो पहिल्यांदा त्या सगळ्यांशिवाय, त्या 4-5 महिने झाले त्या एपिसोडला, त्याच्यानंतर तो पहिल्यांदा आज त्याच्या सगळ्या जे कझिन्स सगळ्यांशी बोलला फोनवरती, तो फर्स्ट डे. आणि आफ्टर दॅट आय गेस मी त्याचा परत काही फ्यू हिलिंग्स केले, 3-4 हिलिंग्स, अँड देन ही वॉज कम्प्लिटली ओके. म्हणजे टू द एक्सटेंट की तो कॉलेजला जायला लागला परत. देन ही क्लिअर्ड एक्झाम, NITमध्ये त्याने इंजिनिअरिंग केलं वगैरे. आणि त्याच्या आधी ज्याच्यानं त्याने बघितलं की नाही त्याला फायदा झाला, ही कुड कम आउट ऑफ इट, ही हिमसेल्फ लर्न्ड इट. अच्छा. आणि तो स्वतः शिकून त्याच्या आईवडिलांनी प्राणिक हिलिंग शिकला, आणि ते तिघेही मिळून वन्स इन अ वीक 1-3 तासासाठी त्यांच्या घरासमोर विहार होता, देवर बुद्धिस्ट, आणि तिथे बसून ते एक दुसऱ्यांचं हिलिंग करायचे. इट वॉज अमेझिंग की एक बदल त्या व्यक्तीच्या जीवनात आला. आणि मला बऱ्याच वर्षापर्यंत असं वाटायचं की अच्छा मी हिलिंग केलं कुठेतरी, म्हणून त्याचं काहीतरी झालं. बट जर बघितलं पूर्ण जर्नी, आत्ता जर मला विचारलं कोणी, तर आय गेस मी जेवढा बदल त्या जीवनात नाही केला त्यापेक्षा जास्त माझ्या जीवनात केला. ओके. कारण की त्याच्यानंतर मी प्राणिक हिलिंगला खूप सिरियसली घ्यायला लागलो की ठीक आहे, जे मी करतोय बिझनेस आहे, व्हॉट एव्हर आय एम डुईंग,
पण सोबत जर मी थोडा वेळ काढला रोज आणि जर मी थोडा वेळ देऊन हिलिंग करू लागलो तर आय गेस आय कॅन मेक सम चेंज इन समबडीज लाईफ. तर या थॉटनी मी प्राणिक हिलिंगमध्ये आलो. दॅट्स हाऊ आय एम फुल टाईम इन टू इट ना ऑलमोस्ट. तर अँड देन दॅट सेम कपल त्याच्या आईवडिलांनी मला ॲक्च्युली हेल्प केली त्यावेळेस, अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल टू देम. त्यावेळेस त्यांनी मला त्यांची क्लिनिक होती नागपूरला, ते गिव्ह इट टू मी ॲज अ सेंटर, म्हणजे मी सेंटर म्हणून ऑपरेट करू शकलो. सो ते म्हणाले की नाही तुम्ही घरी येऊन हिलिंग नका करू, यू सिट देअर अँड एका जागेवर हिलिंग करा. सो इट वॉज ट्रान्सफॉर्मेटिव्ह एक्सपिरियन्स फॉर मी. म्हणजे तो जो त्यांनी अपॉर्च्युनिटी देणं, त्याच्यानंतर त्या एक्सपिरियन्सनंतर माझ्यात जो बदल आहे की नाही मी काहीतरी वेळ रोज कमिट केला पाहिजे या गोष्टीसाठी, दॅट वॉज ट्रान्सफॉर्मेटिव्ह. यासोबतच हार्टब्रेक किंवा रिलेशनशिप रिलेटेड रिलेशनशिपमध्ये पण प्राणिक हिलिंगचा बराच फायदा होतो. कारण की कन्व्हेन्शनल मेडिसिन किंवा सायकॅट्रीमध्ये अँटिल अँलेस दोन्ही लोक रेडी असतील की आपण रिलेशनशिपमध्ये काम करायला पाहिजे, काहीतरी बदल आणायला पाहिजे, तोपर्यंत काही करू शकत नाही, राईट. प्राणिक हिलिंगमध्ये काय होतं ना की आपण समजतो की नेमकं असं का होतं आहे. आता आधी सुरुवातीला सगळं चांगलं होतं, रिलेशनशिपमध्ये दुरावा निर्माण झाला म्हणजे काय, आधी काहीतरी जवळीकता होती, आता दुरावा झाला आहे. तो दुरावा निर्माण होतो तेव्हा काय होतं तर वन थिंग इज एकमेकाबद्दल मिसअंडरस्टँडिंग वाढते, एकमेकांबद्दल छोट्या छोट्या गोष्टींचा राग जमा होतो, तो हळूहळू तो जमा होत राहतो. एखादी गोष्ट आवडत नाही ती आपल्याला, तशा न आवडणाऱ्या गोष्टींचे जे एक्सपिरियन्सेस अनुभव आहेत, मग त्याच्यातून होणारा जो इरिटेशन आहे, चिडचिडपणा आहे, तो जमा होत असतो, राईट. आता हे काय होतं आहे, लेट्स से मी आणि माझा भाऊ असेल, मग तो एखादी गोष्ट बरोबर करत त्याची मला पटत नाही, तर त्याच्याने मला इरिटेशन होतं, राईट. आता ही इरिटेशनची एनर्जी माझ्या सिस्टममध्ये आहे. आता नेक्स्ट टाईम तो जेव्हाही काही करेल तर मी त्याला ॲज अ नवीन व्यक्ती म्हणून बघणार नाही, त्याला या मी जुन्या अनुभवाच्या थ्रूच बघणार. आणि ह्या गोष्टी का हळूहळू पाहायला पोच जातात आणि देन देअर इज अ रिलेशनशिप इश्यू. आता हे कोणामध्ये होऊ शकतो, हजबंड वाईफमध्ये होऊ शकते, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, फ्रेंड्समध्ये होऊ शकतं, किंवा बिझनेस पार्टनर्समध्ये होऊ शकतं. तर आता काय करतो प्राणिक हिलिंगमध्ये, म्हणजे काय झालं, तर दोन लोकांमध्ये एकमेकांबद्दल या नकारात्मक ऊर्जा आहेत, आम्ही त्या काढतो. त्याच्यामुळे प्राणिक हिलिंगमध्ये खूप जास्त बोलायची गरज नाही आहे. म्हणजे कन्व्हेन्शनल सायकोथेरपीमध्ये असतं की युनिट टू स्पीक, काउन्सिलिंग असते, बोला खूप, असं काही नसतं याच्यामध्ये. असतं की तुम्ही जर ऊर्जा काढली ती, तर व्यक्ती नॅचरली नवीन्याने किंवा एक नवीन दृष्टिकोनाने त्या व्यक्तीकडे बघायला लागतो. जुन्या अनुभवाने जर प्रत्येक वेळेस बघत राहणार, देन रिलेशनशिप हिलिंग इज टफ. आणि तसंही तुम्ही इवन इफ यू रीड अबाउट रिलेशनशिप हिलिंग सायकोलॉजीमध्ये, तर म्हणतात की जर एखादी व्यक्ती जुन्या अनुभवाला वारंवार यूज करत असेल ॲज अ वेपन, ॲमोसारखं वापरत असणार, तर मग तो व्यक्ती नेहमीच डॅमेज होत राहील समोरचा. तर ह्या एनर्जी निघायला पाहिजे. आणि आपण म्हणतो एखादी गोष्ट की नाही मी आता विसरलो, पण आपण विसरत नाहीत, आपण राहते लक्षात ते सगळं, आणि मग एका वेळेस सगळं तो हिशोब निघतो, राईट. तर प्राणिक हिलिंगनी आपण रिलेशनशिपमध्ये हिलिंग करू शकतो. एखाद्या व्यक्तीला कधी कधी ग्रीफ असतं ना, कोणी गेलं आयदर रिलेशनशिपमध्ये सोडून गेला किंवा जगातूनच सोडून गेला, तर पेन असतो तो की हा व्यक्ती का सोडून गेला आपल्याला, त्याच्यावरती प्राणिक हिलिंगनी खूप हेल्प होते, खूप. म्हणजे इन फ्यू सेशन पर्सन विल बी मच रिलीव्ड. ओके, एवढा. तर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्समध्ये प्राणिक हिलिंगची जी इफेक्टिव्हिटी आहे इट इज मच फास्ट आहे. कारण काय, फिजिकल आजारामध्ये, शारीरिक आजारांमध्ये शरीराची डिपेंडन्सी आहे थोडी होती ना आपलं, म्हणजे आपल्या हिलिंगची शरीरावरती डिपेंडन्सी आहे. जेव्हा आपण हार्टब्रेक म्हणू किंवा रिलेशनशिप्स म्हणूयात किंवा त्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स, तर प्रॉब्लेम्स नंतर येतात. आधी एव्हरीथिंग वॉज नाईस, सगळं छान होतं. तर फरक काय आहे, आधीची रिलेशनशिप आणि नंतरच्या रिलेशनशिपमध्ये फरक काय ते आपण समजूयात. तर कालांतराने काय होतं की हळूहळू जेव्हा दोन लोक सोबत जास्त वेळ घालवतात, जास्त ऑब्झर्व करतात, तर हळूहळू यू गेट टू नो की म्हणजे आपल्याला कळतं की अच्छा या व्यक्तीमध्ये हे गुण आहेत जे माझ्याशी मॅच होत नाही आहेत, किंवा माझ्या अशा सवयी आहेत, त्या व्यक्तीच्या दुसऱ्या वेगळ्या सवयी आहेत. मग जेव्हा सवयी वेगळ्या असतात तर काय होतं की थोडं इरिटेशन येतं. जेव्हा मिसअंडरस्टँडिंग्स डेव्हलप होतात एकमेकांबद्दल, कधी कधी थोडा राग निर्माण होतो, एखादी गोष्ट समोरच्या व्यक्ती बोलला, कधी बरेचदा आपण रिलेशनशिपमध्ये ग्रँटेड घेतो समोरच्या व्यक्तीला. मग या सगळ्या गोष्टी आपल्या सिस्टममध्ये जमा व्हायला लागतात, आणि त्याचा काय म्हणा दुष्परिणाम असा की नंतर हळूहळू एका व्यक्तीमध्ये दुसऱ्या व्यक्तीबद्दल एवढे वेगळे दृष्टिकोन निर्माण होतात की तो व्यक्ती जर काही बोलला आता नवीन, तर ती गोष्ट जशीची तशी आपल्यापर्यंत पोचतच नाही, ती पोचते या जुन्या सगळ्या अनुभवांमधून जाऊन. सो इमॅजिन जसं काही आपल्यासमोर एक वेगवेगळ्या रंगाच्या लेयर्स आहेत कपड्यांचे, राईट, ट्रान्सपरंट, सेमी ट्रान्सपरंट, बट लेयर्स आहेत. आता एखादी प्रकाश येते असेल पण तो जसा तो दिसणार नाही. आपल्याला काय दिसणार की जे आपले सगळे लेयर्स लागलेले आहेत वेगळ्या वेगळ्या रंगाचे, त्याच्यातून पास होऊन जी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचेल आपल्याला वाटेल की नाही हाच रंग आहे. तर तशा काही व्यक्तीच्या आपल्या सिस्टममध्ये होतं.
तर ह्या गोष्टी काय तर आपल्या सिस्टममधल्या ज्या एनर्जीज आहेत त्या काढणे. तर प्राणिक हिलिंगमध्ये आपण हे जे गैरसमज हा जो राग आहे, एकमेकाबद्दल द्वेष आहे, एकमेकाबद्दल इरिटेशन आलेलं आहे सिस्टममध्ये, चिडचिडपणा आलेला आहे, त्या सगळा काढतो. ते काढल्याने काय होतं की व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला परत नाविन्याने बघायला लागतो आणि रिलेशनशिप बरी होते. मेडिकली स्पीकिंग किंवा सायकोलॉजिकली स्पीकिंग ट्रीटमेंट्स आहेत, बट व्हेरी स्लो. सायकोथेरपीला देर इज नो मेडिसिन. यू कॅन गो टू केमिस्टकडे जाऊन मागत नाही की अरे बाबा गिव्ह मी सम मेडिसिन टू हील माय रिलेशनशिप, माझी रिलेशनशिप बरी व्हायसाठी मला मेडिसिन. देर इज नथिंग. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच ऑरामध्ये आहेत. सायकोथेरपीमधनी ह्या गोष्टी फास्ट बऱ्या होत्या. रिझन बिंग कारण की फिजिकल बॉडी ते प्रॉब्लेम्स नाही, हे सगळे एनर्जी बॉडीमध्ये आहेत, त्याच्यामुळे ट्रीटमेंट फास्ट होते. सो सोबतच त्याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर बरेचसे दुसरे युथला प्रॉब्लेम्स असतात. कधी पर्टिक्युलर सब्जेक्टची भीती असते, पर्टिक्युलर इंटरेस्ट असतात आणि ह्या टाईपचा जॉब नको आहे. मग हाऊ टू अट्रॅक्ट. नाव इफ यू आर टॉकिंग अबाउट एनर्जी, द एनर्जी वर्क प्लेज रोल ॲट व्हेरियस लेवल्स, राईट. हाऊ टू अट्रॅक्ट सर्टन थिंग्स. मला अशा टाईपचं ऑफिस पाहिजे, अशा टाईपचं वर्क प्लेस पाहिजे, तर मला आय विल बी हॅपी, राईट. माझ्यासारखे लोक असतील तर आय विल बी एबल टू जेल विथ देम इझिली. किंवा मला ज्या लाईफकडून एक्सपेक्टेशन्स आहेत त्या फुलफिल होऊ शकतील एवढीच डिमांडिंग त्याच्यात वर्क आहे. खूप ओव्हर डिमांडिंग नाही, अदरवाईज आय विल बी व्हेरी मच एक्झॉस्टेड आणि सो ऑन. तर ह्या सगळ्या गोष्टी एनर्जी मार्फत, हिलिंग मार्फत किंवा दुसऱ्या टेक्निक्स मार्फत आपण ते ॲड्रेस करू शकतो. तर विजयजी, शेवटचे 2-3 प्रश्न मी घेतो आता. एक तर म्हणजे हिलिंगसाठी कुठला एक परफेक्ट टाईम असतो का, की रात्री एनर्जी स्ट्रॉंग असतात किंवा मग रात्री हिलिंग केलेलं बेटर का, असं काही नसतं? नाही, असं काही नाही. ॲक्च्युली हिलिंग कोणत्याही वेळेस होऊ शकते, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. एक टाईम असतो, एक वेळ असते ज्याच्यामध्ये ओव्हरऑल एनर्जी जी लेवल असते ती कमी असते. आता नाव द मेन सोर्स आहे ऊर्जेचा, दॅट इज सन. ओके. किंवा सूर्य. तर सूर्यापासून आपल्याला जास्तीत जास्त ऊर्जा मिळते. तर लँडमध्ये आपल्या वातावरणात दिवसा जास्त ऊर्जा असते रिलेटिव्हली. बट क्वांटिटी जर बघितली तर अप टिल 12 द एनर्जी लेवल इज सेम. अर्ली मॉर्निंग अगेन 3-4 नंतर वगैरे एनर्जी लेवल 2-3 तासाचा जो काळ असतो एकदम सकाळी 1 ते 3 वगैरे, दॅट इज अ लिस्ट प्राणा. ते कमीत कमी ऊर्जा असते त्यावेळेस. बट हिलिंगसाठी जी ऊर्जा लागते दॅट इज बियॉन्ड, जे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा त्याच्यापेक्षा वेगळी असते. त्याच्यामुळे हिलिंगसाठी एवढा फरक पडत नाही. ओके. त्याच्यानंतर याचे काही लेवल्स असतात हिलिंगचे काही, म्हणजे? येस. तर आता आपण हिलिंग शिकताना वी स्टार्ट विथ हाऊ टू डील विथ, म्हणजे आपण फिजिकल किंवा शारीरिक आजारांवरती पहिले लक्ष देतो की याला कसं डील करायचं. तर पहिले दिवस ते बेसिक, नॉर्मली ते बेसिकमध्ये आपली ऊर्जा बॉडी कशी काम करते, ॲनाटॉमी काय आहे ऊर्जेची, ते आधी अंडरस्टँडिंग दिलं जाते. सो इट्स अ बेसिक कॉन्सेप्ट. सगळे जे एनर्जी वर्ल्डमधले बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत ते शिकवले जातात. आणि सोबत हाऊ टू डील विथ किंवा शारीरिक प्रॉब्लेम्सना किंवा आजारांना कसं हील करायचं, दॅट इज फर्स्ट. सेकंड याच्यामध्ये जे सिव्हिअर प्रॉब्लेम्स असतात, क्रॉनिक आहेत, किंवा जसं हार्टमध्ये ब्लॉकेजेस असतील किंवा व्हेरी सिव्हिअर अर्थरायटिस आहे खूप सिव्हिअर किंवा खूप क्रॉनिक आहे, तर अशा आजारांना लवकरात लवकर कसं बरं करायचं. म्हणजे एखादी व्यक्ती जर खूप जास्त रेग्युलर प्रॅक्टिस करत नसेल, संबडी आता कोणीतरी प्राणिक हिलिंग शिकला तर त्याला वेळ नाही मिळत एवढा. आता बरेचसे प्राणिक हिलर्स जे आहेत आपल्या पुण्यातच एक्झाम्पल, कोणी लॉयर आहे, कोणी डॉक्टर आहे, IT मध्ये आहेत, इंजिनियर्स आहेत, ॲनालिस्ट आहेत, म्हणजे त्यांचा स्वतःचा एक डे जॉब आहे. सोबत दे आर ॲज अ हिलर ऑल्सो काम करतात, हे फ्रेंड्स अँड फॅमिलीला हेल्प करतात. तर त्यांच्या केसमध्ये काय होतं की बेसिकली खूप दिवसापर्यंत हिलिंग करून मग काय होते, हे सिव्हिअर केसेसमध्ये खूप वेळ जातो हिलिंगसाठी. तर ॲडव्हान्सने काय होतं, यू लर्न ॲडव्हान्स टेक्निक्स. बरं. त्याच्याने आपला जो हिलिंगचा जो पिरियड आहे, वेळ जातो ओव्हरऑल, दॅट रिड्युसेस ड्रास्टिकली. दॅट इज ॲडव्हान्स प्राणिक हिलिंग. ओके. थर्ड असतं मग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम, सायकोथेरपी. बरं. म्हणजे कोणत्याही सायकोलॉजिकल प्रॉब्लेमशी कसं डील करायचं. सिम्पल स्ट्रेस असो, टेन्शन, एन्झायटी, ग्रीफ, हिस्टेरिया असो, ॲडिक्शन्स असतील, व्यसन कोणत्याही प्रकारचं, म्हणजे दारू, सिगरेट किंवा इवन गॅजेट्सचं ॲडिक्शन, स्क्रीन ॲडिक्शन, व्हिडिओ गेम्स ॲडिक्शन, ते पण हील करता येतं. मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स. तर ह्यासाठी मग थर्ड लेवल सायकोथेरपी. ओके. त्यानंतर ज्यांना प्रोफेशनली जायचं असतं त्यामध्ये त्यांना सगळ्यांना मग क्रिस्टल्सचं खूप आकर्षण असतं, कसं हील करायचं क्रिस्टल्सनी, मग ते चौथी लेवल असतं. सो दीज आर द लेवल्स मेनली. आणि याला किती वेळ लागतो टोटल? प्रत्येक लेवलला 2-2 दिवस ट्रेनिंग पिरियड आणि 1 आठवडा तरी टू गेट, म्हणजे त्या सगळ्यांचं होल्ड घेण्यासाठी घरी प्रॅक्टिस वगैरे, दॅट इज 1 आठवडा ॲडिशनल. ओके. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये फक्त हिलिंग नाही, सोबतच पॅरल एक गोष्ट नेहमी होत असते, ते म्हणजे स्वतःची आध्यात्मिक प्रगती.
तर स्वतःची आध्यात्मिक प्रगती म्हणजे त्यासाठी मेडिटेशन आणि ह्या गोष्टी ॲडिशनल म्हणजे आपलं ॲज अ हिलर माझा ऑरा कसा मोठा होईल, माझ्या चक्राचं डेव्हलपमेंट कसं होईल, तर ह्या गोष्टी पॅरलली शिकल्या जातात. म्हणजे दुसऱ्यांचं हिलिंग कसं करायचं, स्वतःचं कसं करायचं आणि स्वतःची एनर्जी लेवल कशी वाढवायची हे सगळ्या लेवलमध्ये असतं. बरं, एक शेवटचा प्रश्न विचारतो की आता हे जे वर्ड्स आहेत किंवा हे हिलिंग, प्राणिक हिलिंग असेल, सो हे एवढं रॅपिडली सगळीकडे ग्रोथ होती महाराष्ट्रात एस्पेशली. सो याच्यासोबत म्हणजे जसं चांगल्या गोष्टी असतात त्यासोबत वाईटसुद्धा गोष्टी आहेत. सो काही फेक हिलर्स असतात की जे नुसतं पैसे घेतात आणि करेक्ट आपल्याला वाटतं एक आपण विल पॉवरच्या भरोश्यावर आपल्याला वाटतं की हे होतंय. करेक्ट. सो हे असे फेक लोक जे आहेत ते कसे एकदा आयडेंटिफाय करायचे? तर पहिली गोष्ट ॲक्च्युली ही खूप सॅड म्हणजे दुःखद गोष्टच आहे की एखादी चांगला आर्ट आहे, चांगलं सायन्स आहे आणि तसं काही लोक आणि आय गेस प्रत्येकच फील्डमध्ये होतं, हिलिंगमध्येच म्हणून नाही, की जर व्यक्ती चुकीची असेल तर तो ती काही करेल तरी समवेळ त्याचा तो फायदा कसा असेल तर चुकीचा हीच गोष्ट असते चालू त्यांच्या डोक्यामध्ये. तर ॲज अन ऑडियन्स किंवा आपण एखादी व्यक्ती आहोत तर दोन गोष्टी पर्पजसाठी तुम्ही जाणार कोणाकडे पण, एक तर शिकायचं आहे प्राणिक हिलिंग. तर जेव्हा तुम्हाला प्राणिक हिलिंग शिकायचं राहील गो टू अथॉराइज इन्स्ट्रक्टर. अथॉराइज इन्स्ट्रक्टरकडे वेगळं काय असतं तर त्यांच्याकडनंच तुम्हाला वर्ल्ड प्राणिक हिलिंगचं सर्टिफिकेट मिळतं. वर्ल्ड प्राणिक हिलिंग इज द मेन ऑर्गनायझेशन जी क्वालिटी कंट्रोल करते. म्हणजे सर्टिफिकेटचा बेनिफिट काय की ओके म्हणजे तुम्हाला जे शिकवण्यात येतं दॅट इज एव्हरीथिंग इज प्युअर विथ क्वालिटी. ओके, तर मग तिथे शिकायला पाहिजे. सेम हिलिंगसाठी जेव्हा जातो आपण तर देर इज अ सर्टिफिकेशन लेवल, म्हणजे कोर्स केल्याने प्रोफेशनल लिडर बनत नाही, मग देर इज अ सर्टिफिकेशन लेवल लेटर. तर कोर्स करतोय तर आपल्याला सर्टिफिकेट मिळतं अटेंडन्ससाठी, बट स्किलसाठी नाही मिळत. बट देर इज अ लेवल आफ्टर यू कम्प्लीट म्हणजे बेसिक ॲडव्हान्स सायकोनंतर की देर आर मेनी सर्टिफाईड हिलर्स. तर तुम्ही असोसिएट सर्टिफाईड हिलर किंवा सर्टिफाईड हिलरकडे जायला पाहिजे. तर जेव्हा कोणाकडे जातात त्यांना आज की तुमच्याकडे असोसिएट सर्टिफिकेट आहे का वर्ल्ड प्राणिक हिलिंग आणि इन्स्टिट्यूट फॉर इनर स्टडीजचं, किंवा सर्टिफाईड प्राणिक हिलर सर्टिफिकेशन आहे का. ते सर्टिफिकेशन असेल म्हणजे ह्या व्यक्तीने स्किल डेव्हलप केलेलं आहे. ओके. आणि ही व्यक्ती आपल्याला जी प्रॉपर ट्रीटमेंट आहे तीच देणार, म्हणजे तेवढं स्किल आलेलं आहे. ओके. तर देन दॅट वे यू आर अश्युअर्ड की ओके ठीक आहे दिस इज आणि ते कसं मिळतं? दिस सर्टिफिकेशन कसं मिळतं म्हणजे एखाद्या व्यक्ती स्किलचं स्ट्रॉंग रिगरस प्रोसेस आहे. जेव्हा 3 लेवलपर्यंत कोर्सेस करतात बेसिक ॲडव्हान्स सायकोथेरपी, त्याच्यानंतर तुम्ही असोसिएट लेवलसाठी अप्लाय करता. इट्स अ 6 months प्रोग्राम, 6 महिन्याचा प्रोग्राम आहे पूर्ण. त्याच्यामुळे तुम्हाला 25 लोकांना हील करायचं असतं, त्यांचे टेस्टिमोनियल्स असतात, डॉक्टरांचे रिपोर्ट्स असतात, वायवा असतो, एक्झाम असते. सो इट्स अ रिगरस प्रोसेस. म्हणजे त्या प्रोसेसमधून कोणी गेलं आहे म्हणजे अंडरस्टँडिंग खूप चांगली आहे, प्युअर टीचिंग्स माहिती आहेत आणि त्याचा वापर करून व्यक्तींनी रिझल्ट पण प्रोड्यूस केलेले आहेत. बरं. सर्टिफाईडसाठी गेलं तर मग क्रिस्टलचा पण वापर करावा लागतो आणि त्याच्यामध्ये पण सेम एक्झाम असते, वायवा असतो आणि अजून टफ असतं, जास्त टफ असतं जरा, ते कठीण असते जरा एक्झाम. आणि मेडिकलचा एक्झाम पास करतो की तुम्हाला मेडिकल नॉलेज पण आहे का थोडं बहुत तरी सफिशियंट, सो दॅट यू कॅन पॅरलली आपण जेव्हा हील करतो तर त्याला सपोर्ट करू शकाल. तर सर्टिफिकेट याच्यामध्ये मला 50 लोकांना हील केल्यानंतर सर्टिफिकेशन मिळतं सर्टिफाईड प्राणिक हिलर. सो ते दोनपैकी कोणतं एक सर्टिफिकेट असेल तरी इट्स गुड इन म्हणजे आपण एक चांगल्या हातामध्ये आहोत ते हिलिंग होणार आपलं, दॅट इज शुअर. ओके. अजून एक शेवटचा प्रश्न, मला अजून एक क्युरिओसिटी आली की आता माझ्याकडे फॉर एक्झाम्पल मला प्राणिक हिलिंग माहिती नाही, मला सर्टिफिकेशन काहीच माहिती नाही. करेक्ट. माझ्याकडे एखाद्या हिलरकडे जाण्या एवढे म्हणजे मी अफोर्ड पण नाही करू शकत. करेक्ट. तर एखादा नॉर्मल व्यक्ती अशा कुठल्या एक्सरसाइज म्हणा किंवा गोष्टी करू शकतो की त्याच्या डेली लाईफमध्ये, जसं तुम्ही सांगितलं की आंघोळ करताना करेक्ट मीठ लावणं, या अशा टाईपचे काही हॅक्स आहेत छोटे? गुड. तो विल गिव्ह यू स्मॉल थिंग्स ज्या लोक प्रॅक्टिस करू शकतील. पहिली गोष्ट तर मेडिटेशन, ट्विन हार्ट्स मेडिटेशन किंवा मेडिटेशन लव्हिंग काइंडनेस म्हणतो आम्ही याला. याच्यामध्ये आपले 2 जे प्रमुख चक्र आहेत, हार्ट आणि सहस्त्रार किंवा क्राउन, हृदय चक्र आणि सहस्त्रार चक्र, याला अनाहत पण म्हणतात. तर हे दोन्ही चक्राचं डेव्हलपमेंट होतं. तर याच्या आम्ही फ्री ट्रेनिंग पण चालू असते, फ्री ट्रेनिंग असते याचं, कोर्सचा पण पार्ट आहे, फ्री ट्रेनिंग पण होतं त्याचे. तर ही गोष्ट तुम्ही रोज करू शकता. रोज 20 मिनिटं जातील, बट युअर एनर्जी विल बी मच बिगर. दॅट इज 1. नंबर 2, सॉल्ट वॉटर बाथ जे आपण बोललो, तर मिठाने आंघोळ करायला पाहिजे. 3rd इज झाडाखाली आराम करू शकतात. इट हेल्प्स अ लॉट. म्हणजे मोठं झाड असेल चांगलं हेल्दी, ओके, त्याच्याखाली आराम केल्याने खूप चांगली एनर्जी मिळते. वॉकिंग, बेअरफूट वॉकिंग करायला पाहिजे, म्हणजे पायात अनवाणी पायांनी काही न घालता जी जागा फर्टाईल आहे जिथे गवत वगैरे असेल अशा ठिकाणी चालायला पाहिजे. खाली बऱ्याचशा ठिकाणी आजकाल ग्रास असते, बट मग खाली सेप्टिक टँक असतं अशा ठिकाणी मी सोसायटीजमध्ये होतो नॉर्मल.
प्रॉपर लँड आहे, ग्राउंड आहे, अर्थ आहे जिथे, तिथे वॉक करायला पाहिजे. त्याच्याने आपल्या पायांची ऊर्जा बोन्स मसल्ससाठी खूप चांगलं असते. याच्या व्यतिरिक्त ब्रिदिंग, ॲबडॉमिनल ब्रिदिंग करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण श्वासोच्छवास करतो हळूवार, तेव्हा पोट बाहेर यायला पाहिजे श्वास घेताना, आणि श्वास सोडताना पोटात जाईल. हे नॅचरल आहे. म्हणजे एका छोट्या बाळाला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर दिस इज नॅचरल मुवमेंट. आपले लंग्स हॉरिझॉन्टली एक्सपांड होऊ शकत नाहीत, व्हर्टिकलीच होऊ शकतात, आणि व्हर्टिकली पण आपला डायफ्राम त्याला मूव्ह करतो. तर ह्या वेळेने ब्रिदिंग केलं तर लंग्सचा मॅक्सिमम यूज होतो, आणि आपल्याला चांगला प्राणा ॲब्झॉर्ब करायला आपले जे फुफ्फुस आहेत त्यांना वेळ भेटतो, आणि ती प्राणा मग आपल्या संपूर्ण शरीराला प्रोव्हाइड केला जाते किंवा प्रसार केला जातो त्याचा मग. तर ह्या टेक्निक जरी वापर केला तर एनर्जी चांगली राहू शकते. आणि याच्या व्यतिरिक्त ऑफकोर्स विच आर कॉमन थिंग जे एक्सरसाइजनी आपल्या शरीरातली जी पण वापरलेली ऊर्जा आहे, जसं गाडीमध्ये ऑइल असतं, काम झाल्यावर यू हॅव टू, म्हणजे आपल्याला चेंज करावंच लागतं. सिमिलरली वापरलेली ऊर्जा पण शरीराच्या बाहेर जायला पाहिजे. जरी नाही गेली तर हळूहळू मग काय होतं की ती जमा व्हायला लागते आणि मग ती दूषित ऊर्जा बनते. तर रेग्युलर एक्सरसाइजनी पण जी वापरलेली ऊर्जा ती शरीराच्या बाहेर जाते. त्याच्यामुळे जर तुम्हाला झोप येत असेल किंवा असं थकल्यासारखं वाटतं, थोडं एक्सरसाइज केलं, वॉर्मअप केलं, यू फील बेटर, कारण की युज्ड अप एनर्जी आणि वापरलेली ऊर्जा आपल्या शरीरातून बाहेर जाते. तर ह्या टेक्निक जरी फॉलो केलं, इट्स व्हेरी गुड. ओके. तर विजयजी, थँक्यू सो मच. तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि प्राणिक हिलिंगबद्दल आपण बरंच बोललो. आत्तापर्यंत हिंदीमध्ये आपण असे पॉडकास्ट बघितलेत, पण मराठीमध्ये आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल अशी इन्फॉर्मेशन खूप तुरळकच होती, आणि अशा प्रकारे ती आपल्याला मिळाली. सो आय होप आपल्या ऑडियन्सला सुद्धा हे सगळं आवडेल. आणि आत्ता जे आपण केलं, म्हणजे आपण ज्या गप्पा मारल्या तर आहेच आहेत, पण अजून पार्ट 2 पण असं येणार आहे, जो लीना मॅम सोबत येणार आहे. त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल काही गोष्टी करून बघणार आहोत. करेक्ट. सो मी प्राणा लाईफचे पण हे हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते तुम्ही फॉलो करा. आणि थँक्यू सो मच परत एक तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आला. आणि पॉडकास्ट आम्हाला एंड करायची एक आमची रिच्युअल आहे. ओके. सो आम्ही फिस्ट बमने पॉडकास्ट एंड करा. ओके. सो थँक्यू सो मच अगेन, आणि आपण नक्कीच परत अजून एकदा भेटू. डेफिनेटली. येस, थँक्यू सो मच.